हॅलो. गाईज बघा, आज आपण जीएमसी नांदेडमध्ये जे प्रश्न आलेले आहे ना, ते आपण करणार आहे. कोणते एकदम लेटेस्ट प्रश्न जीएमसी नांदेडमध्ये आलेले करणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 200+ प्रश्न असणार. तर आपण जेवढे लवकरात लवकर होईल तेवढे लवकरात लवकर आपण करू. ठीक आहे. बघा काय म्हणते, अगदी. अगदी याचा एकदम विरोधी शब्द. विरोधी म्हणजे काय होईल, तो होते विरुद्धार्थी शब्द. का होणार तो? विरुद्धार्थी शब्द. अगदीचा विरुद्धार्थी शब्द तो काय होणार, तो होणार तो मंद. ठीक आहे. सुलभ. सुलभ म्हणजे काय होते, की चांगली स्थिती. ठीक आहे. याच्या विरुद्ध काय होईल, ते होणार विकट. ठीक आहे. सुलभच्या विरुद्धार्थी काय होणार, विकट. आणि चपळ. चपळ म्हणजे काय होते, ऍक्टिव्ह. याचा हे काय होईल विरुद्धार्थी, तो होणार तो आळशी. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं क्वेश्चन. नेक्स्ट. काय म्हणते, पुढीलपैकी कोणता पर्याय दात या शब्दाचा समानार्थी नाही? ठीक आहे. आठवण ठेवा, प्रश्न विचारताना इकडे वाचत जा, समानार्थी आहे किंवा नाहीये. ठीक आहे. बघा, कमल म्हणजे तर माहिती आहे, कमल म्हणजे तुम्हाला होते पुष्प. ठीक आहे ना, हे तर तुम्हाला माहिती आहे, नलिनी वगैरे. कमीत कमी म्हणजे काय होते, कमीपणा. कमीपणा. ठीक आहे. आणि उणीव सुद्धा होते कमीपणा, कमीत कमी हा सुद्धा होते. आणि कमाई. कमाई म्हणजे काय होते, आय, वेतन, मजुरी. आय, वेतन, मजुरी. माहिती आहे का, जीएमसी नांदेड आणि जीएमसी संभाजीनगर आणि जीएमसी संभाजीनगर यामध्ये माहिती आहे काय झालंय, यामध्ये त्यांनी माहिती आहे का, एका शब्दाचे जे दोन ते तीन मिनिंग असते ना, ते प्रश्न त्यांनी जास्त विचारलेले आहे. म्हणून तुम्ही पण सुद्धा त्याच्यावर जास्त हे करा, म्हणजे अभ्यास करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दोन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. थोडासा मला वाटते टीसीएसने प्रिंटिंग देताना थोडासा हे दिलेलं आहे. ठीक आहे. वटवट याचा विरुद्धार्थी काय होईल, ते होते मौन. वटवटचं काय होते, मौन. आणि बडबड्या काय होऊन जाईल, याचा समानार्थी होऊन जाईल. ठीक आहे. बोलका. बोलका का होऊन जाईल, बडबडाच्या समानार्थी. आणि अबोल का होऊन जाईल, याचा विरुद्धार्थी. ओके. नेक्स्ट. खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखणे. ठीक आहे ना. आशाताईच्या गायनानेच मंत्रमुग्ध केले. नेक्स्ट. आता बघा, परिचय दिलाय. परिचयाचे कोणते दोन अर्थ होतात ते ओळखा. बघा, एक होते ते घसट आणि एक होते ते प्रतिती. ठीक आहे. हे त्यांचे दोन मिनिंग होते. असे शब्द मी सांगितले ज्याचे 2 ते 3 मिनिंग निघते ना, ते सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहे. आणखी कोणतं वाक्यप्रचार म्हणजे काय, गुप्त राखणे. ठीक आहे ना. मराठीत म्हणजे काय होते, पोटात ठेवणे म्हणजे काय होते, गुप्त राखणे होते. ठीक आहे ना. आणि हे कोणती असेल, हे असेल नाकापेक्षा मोती जड. नाकापेक्षा मोती जळ. ओके. त्याच्यानंतर बघा, इतर पर्याय उदाहरणाचे उपमा अलंकार ओळखा. थोडंसं नाही का, टीसीएसनी याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम दिलेला आहे, कन्फर्म होते. ठीक आहे. उपमा. ठीक आहे ना. माऊल दुधा परी. बघा, परी, समान. हे बघा, समान, परी असे शब्द आले ना, तिथे माहिती आहे का कोणता होते, तिथे उपमा दिली जाते. आणि हा अलंकार कोणता आहे, हा अलंकार आहे तो उपमा अलंकार आहे, जिथे उपमा दिली जाते. ठीक आहे. उपमा अलंकार आहे. चला नेक्स्ट. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. ठीक आहे ना. ईस्टचा घनिष्ठ नाही होत, उत्तरीयचा पूर्व नाही, ते दक्षिणीय पाहिजे. ठीक आहे. आणि पूर्वेचं का पाहिजे, पश्चिमीय. निर्गमन, गमन हा सुद्धा नाही होत. त्याच्यानंतर ऊर्ध्व आणि अधर हा होते त्याचा बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट. काय म्हटलंय, सारांश. सारांश म्हणजे काय होते, लहान गोष्टीमध्ये. लहान गोष्टीमध्ये सांगणे. ठीक आहे. सारांश समानार्थी हा संक्षिप्त होऊन जाणार. ठीक आहे ना. आणि सारांश विरुद्धार्थी होणार तो विस्तार मध्ये. ठीक आहे. कशामध्ये, विस्तार मध्ये. नेक्स्ट. हा याला इम्पॉर्टंट करा, हा खूप वेळा प्रश्न आलेला आहे टीसीएस ला. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. उलटी अंबारी हाती येणे. उलटी अंबारी हाती येणे म्हणजे काय होते, भीक मागण्याची वेळ येणे. ठीक आहे. अतिरिक्त होणे, कोणत्याही गोष्टीचे अतिरिक्त म्हणजे अतिथी तर माती. अतिथी ते माती. खूप उत्सुक होणे म्हणजे हावरी होणे, अशी गोष्ट पण होऊ शकते. चला, पुढील शब्दाचा वापर करून. ठीक आहे. हे जे प्रश्न आहे ना, हे तुम्ही सॉल्व्ह करत जा, कारण हे तुमच्यासाठी आहे, याच्यामध्ये शिकवण्यासारखं काही नाही. हा नेक्स्ट. जेथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही, या अर्थाची मनोरम म्हणजे काय, आसू, आसू नाम आसू आणि कुत्र्याची सासू म्हणजे काय, इथे जिथे जिव्हाळाच नाही, प्रेमच नाही, तिथे कोणत्याही गोष्टीचं अतिरिक्त होते का, नाही. आता बघा, आईची माया पोरं जाईल बाया म्हणजे आईचा जर लाड जर जास्त झाला मुलावर तर मुलं बिघडतात. त्याच्यानंतर काय, आजीच्या जीवावर बाईची उदार म्हणजे काय होते,
कोणाच्या दुसऱ्याच्या म्हणजे पैशावर औदार्य दाखवणे. ठीक आहे. अरे माझ्या कर्मात कुठे नेला धर्म, हे तर धर्माच्या विरोधात आहे, सोडून द्या त्याला. नेक्स्ट, तिंबणे. बघा तिंबणे म्हणजे काय होते, मळणे. जे आपण हे कणिकला मळतो ना ते आहे. सांडणे, मिसळणे, थापणे. नेक्स्ट काय म्हणते, अचूक जोडी. अचूक म्हणजे काय की जी चुकलेली नाही, जी चुकलेली नाही. बघा ऋतुचक्र. ऋतुचक्र माहिती कोणी लिहिलंय, ते लिहिलंय दुर्गा भागवत यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट, दिलेल्या शब्दाचे दोन अर्थ ओळखा. शिळा. शिळा म्हणजे काय होते, तो जुना होते आणि होते कोणता, मोठा दगड. नेक्स्ट, निबिड. निबिड म्हणजे काय होते हे मला कमेंट करून सांगा बरं. निबिडचा विद्यार्थी काय होते, विरळ. चला, दयाळू. दयाळूचा एका विद्यार्थी काय होणार, तो होणार ते म्हणजे दयाळूचा विद्यार्थी म्हणजे काय होते, तो एकदम हृदयी म्हणतो त्याला. त्याला निर्दयी सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, निर्दयी. तेजस्वी सुद्धा माहिती आहे, पतित सुद्धा माहित आहे. हा, नेक्स्ट, खाली दिलेले आत्मचरित्र व त्यांच्या लेखकाचे योग्य जोडा ओळखा. ठीक आहे ना. काय म्हणताय, आहे मनोहर तरी. ठीक आहे ना. ह्या कोणा, ही कोणाची आहे, ही आहे सुनीता देशपांडेची. मग काय, सांगते ऐका. सांगते काही कोणाची आहे, हंसा वाळकरची. त्याच्यानंतर स्मृतिचित्र, याला इम्पॉर्टंट करा स्मृतिचित्राला. ठीक आहे ना. हे आहे लक्ष्मी टिळक. हा क्वेश्चन टीसीएसला खूप टाइम आलेला आहे. ठीक आहे. त्याचा उद्ध्वस्त व्हायला मला हा प्रश्न सुद्धा खूप आलेला आहे टीसीएसला. त्याच्या काय, मल्लिका शेख. नेक्स्ट, भय, दरारा, जाब, भीती या शब्दाचं बघा. धाक म्हणजेच काय होते, भीती. त्याच्यानंतर भाऊ म्हणजे काय होते, सहोदर. ठीक आहे ना. धाकळ म्हणजे काय होते हे मला तुम्ही सांगा बरं कमेंट करून. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट आहे. हा पण किती वेळा आलेला आहे टीचर्सला, किती वेळा, मोजकी म्हणजे गिनतीच नाहीये किती वेळा आलेले. चला बघा, आगंतुक म्हणजे काय होते, की ज्याला आपण बोलवलेलं नाही. ज्याला आपण बोलवलं नाही, जो बिना बुलाए मतलब बिन बुलाए मेहमान म्हणतो ना, तोच तो आगंतुक. आणि आमंत्रित म्हणजे काय होतो, ज्याला आपण बोलवलेले असते. ठीक आहे. आधी. आधी म्हणजे काय होतं, पूर्वीचा. अरसिक म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. निर्गमन म्हणजे निघणे. त्याच्यानंतर काय, आंबट बोरे. विशेषण खालील कोणत्या प्रकारचे आहे, हा बघा, आंबट. आंबट हा काय आहे, बोरांचा आंबट हा कोणता आहे, हा गुण आहे. हा काय आहे, गुण आहे. म्हणजे बोरामध्ये कोणता तरी एक चांगला गुण आहे, तो कोणता आहे, म्हणजे बोरे काय आहे, ते आंबट आहे. बघा, क्रमवाचक असतात, वन टू थ्री फोर. संख्या वाचक तर माहिती आहे, आवृत्ती म्हणजे 2 3 4 असं होते. चला, पुढील आशय व्यक्त करणारा योग्य शब्द ओळखा. नफा, लोखंड, आय, आरोप आणि आकार. तो होतो आय. बघा इथून मी ऑप्शन कापू शकत होतो. बघा, आज हाय नाही, आख, डोळे हा सुद्धा नाही, आर ही पण नाही. बघा, नफा. नफा म्हणजे कुठे होऊ शकतो, तो जनरली नफा होऊ शकतो, तो आय मध्ये मारू शकत होतो आपण. चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय म्हणताय तो बघा, आदित्य आता चांगले अक्षर काढू लागला. या वाक्यातील अधोरेखित वाक्याचे प्रकारचे क्रियापद आणि इथे दिलंच नाहीये. चला ठीक आहे, तो कोणता आहे, तो संयुक्त. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट आहे आणि इतर करा, इम्पॉर्टंट करायला. दिलेल्या शब्दाचे कोणते दोन अर्थ आहेत बरोबर आहे, म्हणजे नितळ. नितळ म्हणजे काय होते बघा, आठवण ठेवा, हा नितळ खूप वेळ आलेला एक्झामला. नितळ म्हणजे कोणता होतो, तो होतो स्वच्छ. ठीक आहे. आणि सप्तपाळापैकी एक. नेक्स्ट, लेखक आणि कादंबरी यामध्ये चुकीची जोडी ओळखा. मुंबई दिनांक, ऋणा साधू, फकीरा. फकीरा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा कोण आहे. धडपडणारी मुले, साने गुरुजी. आणि एक अजून आहे साने गुरुजींची, साने गुरुजी ना, श्यामची आई. श्यामची आई हे सुद्धा कोणाची आहे, साने गुरुजीची आहे. ठीक आहे. माणुसकीची हक्क, शंकरात खरात. त्याच्यानंतर काय, समानार्थी नसलेला. बघा, समानार्थी असलेला असं बॉक्स करून ठेवायचा नेहमी, बॉक्स. काठ म्हणजे काय होते, तीर. तीर म्हणजे काय होते, कोदंड. ठीक आहे ना, धनुष्य. ठीक आहे. हा झाला. त्याच्यानंतर कंगाल, निष्कांचन. हा निष्कांचन माहितीये का, लेखाकोशागारला आलाय. निष्कांचन लेखाकोशागारलेला आलेला आहे. निष्कांचन लेखाकोशागारला आलेला आहे. आणि ह्याचा मिनिंग होते गरीब, निर्धन. कर म्हणजे काय होतं आणि किरण म्हणजे काय होते, तुम्ही मला इझीच आहे ते पण. चला नेक्स्ट, चौनी पक्ष्यांना. चौनी पक्ष्यांना झाड तयार केले. या वाक्यात क्रियापद वापरणे कोणते आहे, तो या वाक्यात क्रियापद वापरणे हे वापरण्यामुळेच होऊ शकते. चला ठीक आहे. याला
खूप मोस्ट इम्पॉर्टंट करा, हा प्रत्येक एक्झामला एक ना एक शिफ्टमध्ये असतो. अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिराग परिणाम काय असतो तो अति असतोच. चला ठीक आहे. रडू नको मुला, तुला तुझे नाव सांग. बघा इथे काय रडणाऱ्या नकोस मुला, होऊ शकत नाही, रडवत नकोस मुला नाही, रडताना नाही, हा रडू नकोस हा एकदम परफेक्ट बसतो इथे. नेक्स्ट काय म्हणताय, शब्द वाक्यातील क्रियाविशेषाने अवयव ओळखा. ती जगी पडते म्हणजे काय, ती जागी पडते म्हणजे काय, वारंवार. वारंवार इथे काहीतरी मिस्टेक आहे, ती वारंवार. बघा मी सांगतो इथे हे कसं आहे बघा, हा मिस्टेक झालाय टीचर्सनी बघा. असं असेल प्रश्न, ती वारंवार आजारी पडते. आता बघा याच्यामध्ये क्रिया विशेषण, क्रियाचे विशेषण वारंवार म्हणजे का, ती नेहमी आजारी पडते, ती नेहमी आजारी पडते. हा याला इम्पॉर्टंट करून ठेवा, हा इम्पॉर्टंट आलाय. खंक, खंक म्हणजे सुद्धा काय होतो, तो होतो निर्धन आणि अशक्त. म्हणजे अशक्त म्हणजे कमजोर, अळकुटा. ठीक आहे. निर्धन म्हणजे ज्याच्याकडे पैसे नसतो तो. हा काय म्हणताय, एका हाताने वाजत नाही, एका हाताने टाळी वाजत नाही, एका हाताने टाळी वाजत नाही. त्यावेळेस टीचर्सनी कशी आन्सर की दिली. चला ठीक आहे ना. नाही म्हणजे काय होते, ते क्रियापद होऊन जाईल. शब्द, शब्द वाक्यातील क्रियाविशेषणे अवयव ओळखा. शांती म्हणाली मी क्वचित चहा घेतो म्हणजे काय झालं, क्रियाविशेष नाही. ती ती वारंवार घेते का, ती नेहमी घेते का, नाही ती फक्त क्वचित म्हणजे काय होते, कधी कधी, फक्त कधी कधी ती चहा घेते. नेहमी चहा घेते का, नाही ती फक्त. चला ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन करू. नेक्स्ट क्वेश्चन काय, एक मिनिट. हा नेक्स्ट क्वेश्चन काय, एक मिनिट गाईज. हा क्वेश्चन बघा इंग्रजीचा प्रश्न आहे. हा मला असं वाटते ते शिफ्ट आहे ना, म्हणजे त्यांनी डाउनलोड करताना माहिती काय, की वेबसाईटला हे असते ना, गुगल क्रोम मध्ये ट्रान्सलेटचं ऑप्शन असते, म्हणून ते शिफ्ट नाही का इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट, मराठीमध्ये ट्रान्सलेट झाली. ही कामाची नाही. हा हे ठीक आहे. चला मराठी काय म्हणते, पुढील पुढील शब्दार्थी शब्दार्थी वाक्यरचना ओळखा. ठीक आहे ना, शब्दार्थी शब्दार्थी वाक्य. चला ठीक आहे, मला ते बरोबर रचना ओळखा असं. ठीक आहे ना. चला काही नाही. दिवाळीचे दिवस, स्थानक ठिकठिकाणी शांतता, प्रयत्नशील. मला वाटतं काहीच माहिती काही डाउनलोड करताना थोडंसं प्रॉब्लेम झाला असेल. काही काही क्वेश्चन आहे याला सोडून द्या, हे कसं बरोबर नाही. पण आठवण ठेवा, हे माहिती इझी असतात ते प्रश्न, हे तुम्ही डायरेक्ट सोल्युशन करू शकता. बघा मी सांगितलं होतं ना, राज्य आणि ग्राहक, हा माहिती आहे का, हा क्वेश्चन बघा इथे पण आलेला आहे, कल्याण डोंबिवलीला. कल्याण डोंबिवलीला सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. सावध म्हणजे काय होते, ऍक्टिव्ह. ठीक आहे ना. याच्या विरुद्ध काय होते ते, तर नसावध. ठीक आहे. दाता, दाता म्हणजे ते आपलं जनन. ठीक आहे, जनन किंवा जन्म देणारे दाता. ठीक आहे ना. सर्व म्हणजे काय होते, ऑल. नेक्स्ट काय म्हटलं, इतरापैकी योग्य विरामचिन्ह ओळखणे. मी उत्तीर्ण झालो पण गुण कमी. ठीक आहे ना, इझीच होता हा. नेक्स्ट, पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार. मी स्वतःसाठी. बघा स्वतःसाठी हा नेहमी कोणतं असते, हा ते आत्मवाचक सर्वनाम. नेक्स्ट, विशालचे समाधान म्हणजे बैल निशुल्क केले असे गेले, म्हणजे कार्यक्रम मुडकल्यावर व्यवस्था करणे. बघा इथे एक छोटस काम होतं, सगळं काम निपटलं, त्याच्यानंतर मग आपण व्यवस्था करत आहोत. काही कायचं काही महत्वाचं असते का, नाही असते. अमरने गावाचे काम संपले, आता गाशा गुंडाळले. गाशा गुंडाळणे म्हणजे स्थलांतर करणे किंवा निघून जाणे. हा क्वेश्चन माहिती आहे, आरोग्य सार्वजनिक आरोग्य सेवकला आला होता. सार्वजनिक आरोग्य सेवक याला आला होता. ठीक आहे. नेक्स्ट, शुद्ध. शुद्ध म्हणजे होते, याचा मिनिंग तो होते हे पचड, पण याचा मिनिंग होते शांत. शुद्ध, शुद्ध म्हणजे काय होते, पवित्र. हा याचा विरुद्धार्थी याला अशांत, आणि याचा विरुद्धार्थी हा झाला. नेक्स्ट, लाद या शब्दाचे दोन म्हणजे काय होते, आनंद आणि हर्ष. नेक्स्ट, शत. शतचे कोणकोणते दोन होते, एक जखम होते आणि एक वर्ण होते. कोणते, जखम आणि कोणते होते, वर्ण. एक मिनिट कॉल रिसीव. चला, शत हा झाला होता ना बघा. ठीक आहे, तर घेऊन शत. शत या शब्दाचा अर्थाचा पर्याय ओळखा. म्हणजे काय होते, जखम आणि काय होते, वर्ण. ठीक आहे ना. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. रिकाम्या जागी शक्य क्रियापदाचे योग्य रूप भरा. बघा
आजीला आता थोडे सुद्धा चालवते. कसं थोडे सुद्धा चालवत नाही. ओके, चला नेक्स्ट. हा इम्पॉर्टंट करा, सगळ्यात जास्त एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे. काय म्हटलंय, तो हेंडसांड या शब्दाचे दोन अर्थ वापरा. म्हणजे कोणता होते, एक होते दुर्लक्ष व अवहेलना करणे, आणि मग होते हयंगय व अनादर. हे चारही जे शब्द आहे ना, हे या हेंडसांडचे समानार्थी आहेत. ओके, नेक्स्ट. काय म्हटलंय, खालीलपैकी कादंबरी व लेखक यातील चुकीची जोड का. हा क्वेश्चन मध्ये का रिपीट झालाय, म्हणून मी सांगतो की टीसीएस मध्ये प्रश्न नेहमी रिपीट होतातच. हा मग काय, आरंभ, खळावा, ओळ, पुरण. काय म्हटलंय, पुढील शब्दाचा आशय व्यक्त करणारा योग्य शब्द बघा. म्हणजे आरंभ चरण, खळावा चरण, ओळ चरण, पुढ चरण. मी सांगितलंय आहे ना की एका शब्दाला अनेक शब्द, एका शब्दाला अनेक शब्द असे शब्द माहिती आहे का, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, चला हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो, चांगले प्रश्न आहेत. चला ठीक आहे, आजसाठी एवढेच राहू देऊ पार्ट 1 मध्ये. आणि पार्ट 2 मध्ये मी पीडीएफ तर तुम्हाला देणारच आहे, पण जर तुम्हाला वेळ मिळेल तर लवकरात लवकर ते वाचून द्या. ठीक आहे, नेक्स्ट आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करून घेऊ. हॅलो गाईज, बघा आज आपण काय करणार आहे. आज आपण जे कल्याण आहे ना, कल्याण डोंबिवली, कोणतं, कल्याण डोंबिवली, याला जेवढे पण एक्झामचे प्रश्न आलेले आहे ना, ते आज आपण लवकर करणार आहे. मला असं वाटतं 70 ते 80 प्रश्न असणार. ते आपण आज लवकर फॉर्मेट म्हणजे लाईव्ह फॉर्मेटमध्ये करून घेऊ. ठीक आहे, डायरेक्ट फास्ट अँड फास्ट रिव्हिजन मध्ये. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणता अर्थ लेखी बोले सुनील लागे या म्हणीचा आहे. आठवण ठेवा, याचं मिनिंग काय होते, लेखी बोले म्हणजे अप्रत्यक्ष सूचना देणे. म्हणजे मी सांगतो, एकाला सांगून दुसऱ्याला उद्देश. म्हणजे बघा, हे आहे कोण आहे, लेखी बोले सुने लागे. बघा ही जी सासू आहे, सासू बघा, सासूला बोलायला कोणाचं आहे, तिला बोलायला सुनेला, पण ती बोलत कोणाला आहे, ती बोलत आहे आपल्या मुलीला. म्हणजे तिला इनडायरेक्ट कोणाला बोलायचं, इनडायरेक्ट तिला बोलायचं आहे सुनीला. म्हणजे करते अप्रत्यक्ष सूचना देणे. ओके, काय झालं, अप्रत्यक्ष सूचना देणे. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कित्ता कारण गिरवला पक्षात नाहीही दादाचं दादाच्या या वाक्यातील चुकलेला क्रम दुरुस्त करा. हा तर तुमच्यासाठी प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही हे नाही सांगण्यासारखं, ते ग्रामर बेसवर आहे. ठीक आहे, हलका आहे ते. चला नेक्स्ट. जे प्रश्न चांगले आहे ना ते मी सांगतो. पुढील पैकी योग्य समूह दर्शक. ठीक आहे ना, बघा काय म्हटलंय, तारकाचा समूह असतो. तारकाचा काय असतो, तारकाचा असतो समूह. सांगा, फुलझाडांचा काय असतो, फुलझाडांचा असतो ताटवा. आता धान्याची काय असते, धान्याची काय असते, धान्याची काय असते, रास असते. आणि गुच्छ कोणाचा असतो, गुच्छ असतो फुलांचा. ठीक आहे ना. आता लोंगर कोणाचा आहे, हा तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला नेक्स्ट. वाघाच्या घरी शेळी पाहुणी, वाघाच्या घरी शेळी पाहुणी. काय म्हटलं, योग्य म्हणीचा अर्थ सांग. काय आहे, दुर्जनाच्या तावडीत सज्जन मनुष्य सापडणे. ठीक आहे. पुढीलपैकी कोणता एक द्वंद्व समासाचा नाही, म्हणजे हे नाही. ठीक आहे, एक शेष हा प्रकार नाही आहे द्वंद्व समासाचा, समाहार आहे. ठीक आहे, समाहार म्हणजे कसं, याच्यामध्ये संपूर्ण येतो. म्हणजे जसं भाजीपाला, ठीक आहे ना, भाजीपाला, मीठ भाकर असं जेवण नाही का, म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण येतो. वैकल्पिक म्हणजे कसं, 4 किंवा 5. ठीक आहे ना, 4 किंवा 5. आणि इतरेतर म्हणजे काय होते, आई आणि वडील. ओके, चला ठीक आहे, नेक्स्ट. काय म्हणताय, रात्रीच्या अंधारात प्राजक्त फुलतो. ठीक आहे ना, या वाक्यातील हे जे आहे प्राजक्त, याला काय म्हणतात, याला म्हणतात उद्देश म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट. पुढील शब्दासाठी योग्य तो समानार्थी शब्द ओळखा. काय आहे तो, भुजंग. भुजंग म्हणजे काय होते, भुजंग म्हणजे होते साप, अही, सर्प. ठीक आहे ना, हे होते. ठीक आहे ना. विहंग म्हणजे काय होते, चला मी सांगतो, कुरंग. इथं कुरंग पाहिजे. ठीक आहे, कुरंग म्हणजे होते हरिण. ठीक आहे, साप तर झाला तुम्हाला. आणि वारू म्हणजे काय होते, वारू म्हणजे होते घोडा. आणि विहंग म्हणजे काय होते, विहंग म्हणजे होते पक्षी. ओके, नेक्स्ट. बघा काय, पानाची सडतड. डासाची काय असते, डासाची काय असते, भुनभुन. कावका कोणाची असते, कावळ्याची. ठीक आहे ना, नेक्स्ट. पुढील संयुक्त वाक्याचे योग्य केवळ वाक्य तयार करा. ठीक आहे ना. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला. बघा हे जे आणि आहे ना, याला तिथून कापायचं आहे, म्हणजे एकच वाक्यात आला पाहिजे. ठीक आहे,
तो का आन्सर तो कार्यालयात जाऊन आणि कामाला लागला. ठीक आहे, आणि नाही येणार, तो कार्यालयात जाऊन कामाला लागला. ठीक आहे. एक मिनिट गाईस. चला नेक्स्ट. हा बघा किती सारे प्रश्न माहिती का टीचर्सला रिपीट आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की टीचर्स जे आपली जे पीवायक्यू बॅच आहे, जे आपल्या टीचरचे पीवायक्यू माहिती का 3000 MCQचं आपण माहिती आहे का हे बनवलं आहे पीडीएफ, ते तुम्ही माहिती का परचेस करू शकता. चला ठीक आहे. केलेले उपकार कोणते, त्याला काय म्हणतात, तो कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा आणि विसरणारा कोण असतो, विसरणारा हा असतो. ठीक आहे, याला विसरणारा म्हणतात, विसरणारा. चला ठीक आहे. नेक्स्ट. हा पण बघा, हा पण माहिती आहे का खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, किती वेळ आलेला आहे. हरिश्चंद्र म्हणजे काय होते, सत्यवचनी माणूस. शब्दांचे योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. नेक्स्ट. राईचा पर्वत करणे म्हणजे काय होते, पराचा कावळा करणे म्हणजे कसं, लहान गोष्टीला फुगवून सांगणे, किंवा माहिती आहे का ते आहे ना, बेडकाचा किंवा बेडूकचा बैल करणे. बेडूकचा बैल करणे म्हणजे काय होते, लहान गोष्टी जास्त फुगवून सांगणे. हा एक सांगू देत, एक मिनिट. हे बघा, आपल्याच पोळीवर तू म्हणणे म्हणजे काय होय, स्वतःचे स्वार्थ सांगणे किंवा स्वतःचे स्वार्थ म्हणजे काय, स्वतःसाठीच करणे. ठीक आहे. काय म्हणताय, कुंपणाचे शेतखाने. बघा बघा, आपण ज्याच्यावर आधारित दिलेलं म्हणजे कोणतंही काम आपण कशाला दिलं याच्यावर दिलं आणि काय केलं, त्यानेच कामाचं नुकसान करून टाकला. म्हणजे काय होतं, कुंपणानेच शेत खाल्ले. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय, स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी. ठीक आहे. पराचा कावळा करणे हे सांगितलं मी तुम्हाला. चला ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, रुधिर. रुधिर म्हणजे काय होते, रक्त. आणि रक्त म्हणजे काय होते, तो होते शोणित. अंबर म्हणजे काय होते, वस्त्र. ठीक आहे. धोबी तर माहिती आहे, दारू पण माहिती आहे. निश्चय या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा, निग्रह सुद्धा हा सुद्धा आहे, निर्धार हा सुद्धा आहे, दूरसंकल्प नाही. निष्फळ म्हणजे काय होते, जिथे फळ नाही किंवा फळाशिवाय. ओके. डांगोरा. डांगोरा म्हणजे काय होते, दवंडी पिटणे म्हणजे होते. ठीक आहे ना. डाकू. दिमाग. दिमाग म्हणजे काय होते, हा होते डॉल. ठीक आहे ना. नेक्स्ट. काय म्हटलं, युद्धाला आव्हान देणे. या अर्थ वाक्यप्रचार इझी आहे, कारण ते मांडी थोपटणे. आपण कोणाला म्हणतो ना, असं मांडी थोपटून आपण आवाज काढतो. बघा, सुतोवाच म्हणजे काय, वास्तपुस्त करणे. वास्तपुस्त करणे. ओके. नेक्स्ट. पुढीलपैकी शब्दाचा अचूक क्रम असलेली वाक्यरचना ओळखा. ठीक आहे ना. विजेची टंचाई आहे म्हणून भार नियम करावे लागते. हे सगळं माहिती आहे का, उलट्या क्रमाने लिहिलंय. हाच एक बरोबर क्रमाने लिहिलाय. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बोलका. बोलकाचं काय होते, अबोल. संकुचित. संकुचित म्हणजे काय होते, कॉम्प्रेस. आणि व्यापक म्हणजे काय होते, हे. ठीक आहे ना. उधळ्या. उधळ्याच्या बघा, हा दोन्ही काय आहे, हे दोन्ही एकमेकाचे विरुद्ध अर्थ आहे. ठीक आहे ना. अलौचिक. लवचिक म्हणजे काय होते, कोमल. याचा विरुद्ध काय होणार, कठोर. नेक्स्ट. बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध. बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध, पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य नकारार्थी करा. बघा, आठवण ठेवा, याच्यामध्ये नेहमी विरुद्धार्थी असते. ठीक आहे. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध नाही म्हणजे आहेचा विरुद्धार्थी काय होणार, नाही. बघा, निगेटिव्ह साठी माहिती आहे का, वाक्यात नाहीचं ऑप्शन पाहिजे किंवा न पाहिजे. एक पण वाक्यात माहिती आहे का नाहीचं ऑप्शन नाहीये. ओके. पुढील वाक्यातील विधेयपूर्वक ओळखा. उंच पुरा धडधाकट माणूस अपघातामुळे अपंग झाला. काय झाला, तो अपंग झाला. नेक्स्ट. हा पण सुद्धा MCQ मध्ये का रिपीट आहे. प्रचलित. प्रचलित म्हणजे काय होते, परंपरा सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि ते रूट. संयोग म्हणजे काय होते, मिलन. गती म्हणजे तर माहिती आणि प्रमाण म्हणजे तर इझीच आहे. हे बघा, मला सांगितलं मी तुम्हाला, वास्तपुस्त म्हणजे काय होते, ठोस खबर काढणे किंवा विचारणा. खोज खबर किंवा विचारणा. मान्यता म्हणजे काय होते, याला आपण सहमती म्हणू शकतो, सहमती देणे. त्याच्यानंतर विनवणी. विनवणी म्हणजे रिक्वेस्ट किंवा याचना म्हणू शकतो याला. वृत्तांत म्हणजे तुम्हाला माहित आहे. विधेय.
पुढील वाक्यातील विधेय ओळखा. मी एक छानशी भेटवस्तू आणली. काय आणली? भेटवस्तू आणली. नेक्स्ट काय? टेकिसेने या वाक्य प्रकारचा अर्थ सांगा. म्हणजे काय होते? अगदी दमून जाणे. म्हणजे काय होते? खूप दमणे. बघा, ऐट दाखवणे म्हणजे काय होते? तोरा दाखवणे. ठीक आहे ना. टक लावून पाहणे म्हणजे काय होते? एकतार पाहणे. ठीक आहे ना. पूर्ण समाधान होणे. ठीक आहे. नेक्स्ट, भावदर्शक शब्दांच्या जोड्या जोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विचारलं काय? ठीक आहे ना. कडसूत्री बावली, आईची वेळी माया, रंगाची उधळण, आगीचा गलबला. हा प्रश्न इकडे मी चेक करतो त्याचा भावार्थ दिलाय, पण इथे विचारला काय समजलंच नाही प्रश्न. चला नेक्स्ट. आपल्या स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी. म्हणजे काय? आवळा देऊन काय काढणे? कोवळा देऊन काढणे. ठीक आहे. इकडे आड तिकडे वीर म्हणजे दोन्हीकडे मरणे. दोन्हीकडे मरणे. ठीक आहे ना. अतिदान महापुण्य हे चांगलं आहे. ताकापुरता आजी म्हणजे काय होते? ताकापुरता आजी आणि कामापुरता मामा. कामापुरता मामा म्हणजे काय? या दोन्ही गोष्टीचा एकच अर्थ आहे की आपल्या काम भागवण्यासाठी कोणाचाही आपण उपयोग करून घ्यायचा. नेक्स्ट, खालीलपैकी विभक्ती तत्पुरुषाचे समासाचे उदाहरण बघा. ते काय आहे? भक्तिवश. ठीक आहे ना. प्रतीक्षण हा कोणता आहे? अव्ययीभाव समास. साखर भात हे मला तुम्ही करून सांगा. हे दोन्ही. हा चक्रपाणी ते इझीच आहे. त्याच्या हाती. हम्म. एक मिनिट, एक सांगतो तुम्हाला. हा जो चक्रपाणी आहे ना, हा बरोबर आहे का सांगा मला, की चक्रपाणी असं पाहिजे. हा दोन पैकी चक्रपाणी कोणता बरोबर आहे सांगा मला कमेंट करून. नेक्स्ट, काय? मुक्तता. मुक्तता म्हणजे काय होते? फ्री. आणि बंध म्हणजे काय होते? म्हणजे कॅच किंवा पकडणेवाला. ठीक आहे. नेक्स्ट, पांढरा शुभ्र हा कोणता समास आहे? कर्मधारण्य समास आहे. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. म्हणजे कोण आहे? उद्देश कोण आहे? कर्ता कोण आहे? भीमसेन जोशी. नेक्स्ट, एखाद्या बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. बागेत खेळताना हौदात एकदा तो पडला. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय विकास किंवा शब्दाचा विरुद्धार्थी आहे? ठीक आहे, मी सांगतो बघा. हा विकास असेल ना. ठीक आहे ना. इथे रास नाही, इथे रास असेल. ठीक आहे ना. विकासच्या विरुद्धार्थी काय होतं? रास. ठीक आहे ना. प्रगती आणि उन्नती आणि विकास हे तिघे काय झाले? समानार्थी शब्द. त्याच्यानंतर काय म्हणतात? बुजरा. बुजराच्या विरुद्धार्थी शब्द काय होते? तो ढीक. शुक म्हणजे माहिती आहे ना. शुक म्हणजे काय होतो? पोपट. पत्नी म्हणजे काय होते? भार्या. ठीक आहे ना. यौवन म्हणजे जवानी. आणि द्रव्य म्हणजे तुम्ही सांगा काय? खोल. खोल विरुद्धार्थी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तो आहे उथळ. त्याच्यानंतर काय? बिनधोक. बिनधोक या शब्दातील समास ओळखा. तो कोणता आहे? बघा, बिन, गैर वगैरे नाही का, ते सगळं अव्ययी भाव समास मध्ये येतात. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट करून ठेवा. हा क्वेश्चन माहिती आहे का? प्रत्येक एक्झामला कोणाच्या ना कोणाच्या शीट मध्ये नक्कीच होतो. दुर्भिक्ष याच्या विरुद्ध काय होते? सुप्ता. नेक्स्ट, एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. या वाक्यात उद्देश विस्तार म्हणजे कशाची बातमी धडकली? युद्ध विस्तार, सॉरी, युद्ध बंद झाल्याची बातमी. आपण इम्पॉर्टंट करून ठेवा. हा पण टीसीएस ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द मिथ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? तो आहे तो सत्य. नेक्स्ट, कर नाही त्याला डर कशाचा? हे तर माहित आहे. ज्याला माहित आहे की मी चोरी केलीच नाहीये, मग मला पोलीस पकडो की कोणी पकडो, मला कशाची भीती वाटणार का? नाही वाटणार. नेक्स्ट, सुरेशने हातावर नाव गोंदले. या वाक्यातील कर्मपूरक कोणते आहे? ते आहे नाव. अग्रेसर. अग्रेसर हा कोणता आहे? अलुक तत्पुरुष समास. हा तर इझीच आहे. बघा, हा क्वेश्चन बी माहिती आहे का? इम्पॉर्टंट लिहायला. हाही thesis ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. नाणी पडण्याची किंवा ते तयार करणे त्याला म्हणतात टकसाळ. मिंट. खालीलपैकी कोणता पर्यायातील शब्द जुळून येत नाही? बघा, आदळ पादळ ठीक आहे. काळे निळे ठीक आहे. खेडेपाडे ठीक आहे. उष्टे नाही. उष्टे कष्ट नाही. दोनांचे मिनिंग वेगळे आहेत.
हा, त्याच्यानंतर पान कोंबडा, त्याचे मिनिंग काय होते, पाण्यातील कोंबडा. हम्म. पुढील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. खूप शिकलेला राम सध्या बेरोजगार आहे. म्हणजे काय, तो खूप शिकलेला आहे. पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत ते ओळखा. ती म्हणाली की तू हुशार आहेस. हे कोणते वाक्य आहे? जे की वगैरे असतात की तेव्हा हे सगळे कोणते मिश्र वाक्य असतात. नेक्स्ट, डॉक्टरांनी रुग्णाला वाचविले. कोणता प्रयोग आहे? सकारात्मक भावे प्रयोग, कारण बघा दोनाला लागलेला आहे. पुढील पैकी कोणता शब्द धनुष्य, धनुष्य म्हणजे हा तेच म्हटलं, धनुष्यच्या समानार्थी नाही. बघा, कोदंड आहे, कारमुक आहे, कवट आहे. ठीक आहे, कोदंड ठीक आहे ना. वल्लभ म्हणजे काय होतं मला सांगा. वल्लभ म्हणजे होतो पती. सीताने, एक मिनिट guys. मोहनने सीताची वही फाडली. या विधानातील अधोरेखित शब्द कोणते? ते आहे ते कर्मपूरक. बघा, फाडली, काय फाडली? वही फाडली. फाडण्याची क्रिया कोणावर झाली? ती झाली वहीवर, म्हणून ते काय झालं? कर्मपूरक. नेक्स्ट, हरितद्रव्य आणि तांबडी माती ही कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कर्मधारण्याचे. बघा, मी सांगतो ना काऊन. बघा, द्रव्य कसं आहे? द्रव्य आहे तो हरित. माती कशी आहे? ती आहे तांबडी. ठीक आहे. नेक्स्ट, आनंद. आनंद म्हणजे काय होते? समाधान. वेद म्हणजे दुःख. सदाकडून झाड तोडले गेले. प्रयोग ओळखा. कोणता होते? नवीन कर्मने गेले. पुढील वाक्य रचनेचा प्रकार ओळखा. शाळेची घंटा झाली आणि प्रार्थना झाली. हे संयुक्त वाक्य आहे. खोल आणि उथळ हे काय दोन्ही? सुडका. तर सुका ठेवला तर पण बरोबर होता. ठीक आहे. सुकाच्या विरोधार्थी काय होते? ओला. आणि पातळचं काय होते? जाड. सरळचं काय होते? वाकडा. हे बघा, मी सांगितलं ना क्वेश्चन रिपीट आहे म्हणून. म्हणून तुम्हाला सांगते की टीसीएस मध्ये हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो. नेक्स्ट, बिंदोक. बिंदोक सुद्धा कोणता आहे? हा अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट, हाही सुद्धा माहिती आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवायला. हाही क्वेश्चन माहिती आहे का? एक्झामला खूप वेळा विचारला जातो. काय म्हटलं? त्याज्य. त्याज्यच्या विरोधार्थी काय होते? ग्राह्य. बेकायदेशीरचं काय होते? ते होते कायदेशीर. जागृतचं काय होते? निंद्रा. जागृतचं काय होते? ते होते निंद्रा. चला, पुढील अलंकारिक, एक मिनिट थांबा. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. काय? हुकुमी एक्का म्हणजे खात्री लायक साधन. म्हणजे बोलतो ना आपला हा हुकुमचा एक्का आहे. ठीक आहे ना. विघ्न संतोषी, अत्यंत चतुर माणूस, अत्यंत लबाड माणूस. नेक्स्ट, काय म्हटलंय? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट करून ठेवा. हा क्वेश्चन माहिती का? समाज कल्याण आणि लेखा कोशागारला सुद्धा आलेला आहे. समाज कल्याण आणि लेखा कोशागारला सुद्धा आलेला आहे. रोजच्या हिशोबाची टिपणवही म्हणजे काय होते? ती रोज खरडा. रात्रीचा समानार्थी शब्द नसलेला सौदामिनी. बघा, विभावरी, रजनी, यामिनी ह्याच्या मिनिंग काय होतं? रात्री. सौदामिनी काय होते? ते होते वीज, विद्युत लता. ठीक आहे ना, विद्युत लता, चपला. चला नेक्स्ट. हा तुम्ही करून घ्या, तुमच्यासाठी प्रश्न आहे. चला, त्यानंतर काय? वंदता. याला इम्पॉर्टंट करा. वंदता म्हणजे काय होते? अफवा, बातमी. ठीक आहे ना. ओकारी आणि अभिवादन हे जनरल शब्द आहेत. नेक्स्ट, पुढील वाक्यातील विधेयपूर्वक ओळखा. उंचपुरा धडधाकट माणूस अपघातामुळे काय झाला? तो अपंग झाला. प्रचलित. हा प्रश्न मला वाटतं रिपीट झाला असेल. ठीक आहे ना, हे प्रश्न रिपीट झाला ते सोडून रिपीट वाले नाही करू आपण. चला ठीक आहे. एवढेच क्वेश्चन माहिती आहे का? कल्याण डोंबिवलीला आले होते. कल्याण डोंबिवली, कल्याण डोंबिवलीला आले होते. ओके, चला ठीक आहे. हॅलो गाईस, बघा, आय एम कमल. आज आपण आहे ना जीएमसी संभाजीनगरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे, जीएमसी संभाजीनगरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ना, ते आज आपण मराठीचे कव्हर करूया. ठीक आहे. तर चला बघा, पहिला प्रश्न का म्हणते? लहान मुलांनी भरपूर खेळावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे हा? अकर्मक भावे प्रयोग. ओके सर, एक मिनिट.
चला, झाला पहिला प्रश्न. आता आपण सेकंड प्रश्नाकडे जाऊया. एक मिनिट. हा, चला, सेकंड प्रश्न काय म्हणते तो, त्याने जर मला बोलावले तर मी जाईन. बघा, हा आहे संकेतार्थी वाक्य. आणि संकेतार्थीमध्ये माहिती कसं होते, जर तरचे वाक्य असते. इथे पण दिलेलंच आहे बघा, इथे दिलाय बघा, हात दिलाय. जर मला बोलावले तरच मी जाईल. आणि आठवण ठेवा, जर आणि तरचे जे वाक्य राहते ना, ते संकेतार्थीमध्ये राहते. ठीक आहे, चला, ओके. हा, नेक्स्ट काय म्हणताय, आजोबाचा ग्रंथ वाचून झाला. बघा, एक ट्रिक सांगतो. कधी पण पता आहे का, हॅलो, कधी पण माहिती आहे का, हुन आणि ऊन, ठीक आहे, यांच्यासोबत नेहमी झाले, संपले वगैरे असं असेल ना, ते आठवण ठेवा, ते नेहमी समापन कर्म असते. म्हणजे कसं, समापन म्हणजे काय होते, संपणे. आणि इथे माहिती आहे का, वर्क नेहमी संपून जाईल. बघा, आजोबाचा ग्रंथ जो आहे ना, तो वाचून झाला म्हणजे कार्य काय झालं, ते संपले झाले. ठीक आहे. पुराणमध्ये काय, करिजे मरिजे वगैरे याच्यामध्ये जे असते, जे करिजे पुरीजे वगैरे नाही का, ते असते. चला, नेक्स्ट. आता काय दिलंय, खडक. खडक म्हणजे काय होते, तलवार. याला अजून नाव आहे, खडक आहे, तलवार आहे, शमशेर आहे. शमशेर, ठीक आहे. कुऱ्हाड, खंजीर, शस्त्र, हे ते नॉर्मल वर्ड्स आहेत. नेक्स्ट काय म्हणते, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. ठीक आहे. दैना व सुस्थिती हे कोणती आहे, हे समानार्थी. तर बघा, दाता आणि स्वामी हे दोन्ही माहिती आहे का, समानार्थी झाले. हे दोन्ही काय झाले, समानार्थी झाले. आता बघा, काळ पण सेम आणि दुष्काळ पण, आपण म्हणतो तो काळ बेकार होता आणि तो दुष्काळ बेकार होता, तरी हे समानार्थी झाले. ठीक आहे, चला, समोर जाऊया. नेक्स्ट, याला इम्पॉर्टंट करा, हा खूप एक्झामला आलेला आहे. पारिपत्य. पारिपत्य म्हणजे काय होते, पराभव करणे, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, पराजय. ठीक आहे. नशीब म्हणजे भाग्य, आणि लौकिक म्हणजे आपण प्रसिद्ध म्हणू शकतो याला. चला, ओके. काय म्हणताय, केवळ वाक्यरचना असलेला पर्याय ओळखा. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी झाला. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी झाला. नेक्स्ट. नेक्स्ट आहे अनुराग. अनुराग म्हणजे होते प्रेम, आणि प्रीती म्हणजे सुद्धा काय होते, ते पण सुद्धा प्रेमच होते. ठीक आहे. लालसा म्हणजे काय होते, आमिष. आमिष म्हणू शकतो किंवा लालच म्हणू शकतो. ठीक आहे ना. आतुरता म्हणजे कसं होते, एकदम उतावळेपणा. उतावळेपणा. ओके. हा, नेक्स्ट. विस्तव. विस्तव म्हणजे काय होते, ते होते अग्नी. अग्नी, ठीक आहे ना. वनी सुद्धा त्यालाच म्हणतात. तळीत. तळीत म्हणजे होते बिजली. ठीक आहे ना. बिजली, चपला, विद्युत लता. ठीक आहे ना. चला, त्याच्यानंतर काय झालं, अरी. अरी म्हणजे काय होते, मित्र चा विरुद्ध म्हणजे काय होते, दुश्मन. ठीक आहे. चला, नेक्स्ट. बघा, अमृत महोत्सव. अमृत महोत्सव म्हणजे काय होते, 75 इयर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, कोंडवाडा. कोंडवाडा म्हणजे काय होते, मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण. बघा, हे असं असते ना, आणि इकडे छोटासा गेट असते, तर हा जो आहे ना, यालाच कोंडवाडा म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, विटी दांडू. हा कोणता समास आहे, हा इतर इतर समास. विटी आणि दांडू. विटी आणि दांडू. ओके. काय म्हणताय, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आशाने भाजी, इथे संपला. छकुलीने लाडू, इथे संपला. तो कविता संपला. बघा, आईने आदित्यला बोलवले म्हणजे कोणतं झाला, भावे प्रयोग. नेक्स्ट, उपसहार. बघा, उपसहार म्हणजे काय होते, नष्ट सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, नष्ट. ठीक आहे. अडचण म्हणजे काय होते, तेच प्रॉब्लेम सारखं असते अडचणीमध्ये. ठीक आहे. समाप्ती झाला, उपद्रव, अपमान. ठीक आहे. जनरली वर्ड आहे ते सोडून देते मी. ठीक आहे. हा, प्रमेय हा कामाचा आहे. हा 3 ते 4 वेळा आलेला आहे टीचर्स एक्झामला. प्रमेय म्हणजे काय होते, सिद्धांत, प्रिन्सिपल. ठीक आहे ना. एक होते रहस्य, त्याला आपण हे म्हणू शकतो, गुड रहस्य, मर्म, किंवा याला गुरुकिल्ली सुद्धा म्हणतात, गुरुकिल्ली. ओके. ठीक आहे. ढोंग म्हणजे भोंदू. ठीक आहे ना. आरंभ म्हणजे काय होते, ओनामा. ओनामा करणे म्हणजे काय होते, सुरुवात करणे. यालाच आपण श्री गणेशा सुद्धा म्हणतो, श्री गणेशा करणे. ठीक आहे. याचा विपरीत होते इतिश्री.
इतिश्री, इतिश्री म्हणजे काय होते, समाप्ती. नेक्स्ट, पक्षपात, याला आपण पंक्ती प्रपंच सुद्धा म्हणतो. पंक्ती प्रपंच, आठवण ठेवा, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. पंक्ती प्रपंच, ठीक आहे. पक्षपात होते म्हणजे काय होते, कोणालाही समदृष्टीने पाहायचं का नाही, कसं पाहायचं, असमदृष्टीने. कलह म्हणजे काय होते, तंटा, झगडा, ठीक आहे. अपमान म्हणजे उपमर्द, अयोग्य म्हणजे पात्र नाही, किंवा अयोग्याला आपण अपात्र सुद्धा म्हणतो. ओके. नेक्स्ट, चोखंदळ, हा इम्पॉर्टंट करा याला. चोखंदळ म्हणजे काय होतो, अजागड, याचा विरुद्धार्थी होतो, ठीक आहे. हा बघा, बोलका, बोलकाचं हे काय होईल, बोलका म्हणजे काय होतो, खूप बोलणारा, आणि याचा विरुद्ध होईल तो अबोल, ठीक आहे. भटक्या म्हणजे फिरणारा. ओके. नेक्स्ट काय म्हणताय, राधाने सुरेल गाणे गायले म्हणजे काय होते, ते कर्मणी प्रयोग. म्हणजे तो कोणता झाला, हा ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न काय, पुराण कर्मणी. मी तुम्हाला सांगितलं ना, पुराण म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये जे असते, जे, आठवण ठेवा, जे, डायरेक्ट जे. करिजे, मरिजे, सोपीचे. उन्माद, उन्माद म्हणजे काय होते, हा होते एक प्रकारचा वेडेपणा, माज, काय, नाश म्हणजे काय होते, नष्ट. उन्माद म्हणजे कसं, एक निगेटिव्ह वर्ड्स आहेत, ठीक आहे ना. त्याच्यात काय म्हणते, मिश्र वाक्य रचना असलेला योग्य पर्याय निवडा. आई नेहमी म्हणते, म्हणते की म्हणजे काय होते, मिश्र वाक्य मॅक्झिमम. हा. नेक्स्ट, शिव, शिव म्हणजे काय होते, सीमा, हद्द, ठीक आहे. आणि जे दुसरा शिव असतो, तो शिव असतो शंकरजीचा, तो शिव कसा, शंकरजीचा. त्याच्यानंतर सहार, सहार म्हणजे नष्ट. समूह म्हणजे गुच्छा, किंवा त्याला आपण रास सुद्धा म्हणू शकतो. स्नेह म्हणजे प्रेम. नेक्स्ट, मग काय, क्रूरता, क्रूरता म्हणजे काय होते, निर्दयता. याच्या विरुद्ध काय होईल, याच्या विरुद्ध होईल तुमची दया. मग करुणा सुद्धा होऊ शकते, सहानुभूती. हे तिघे माहिती आहे का, समानार्थी होईल. हे तिघे काय होईल, तुमचे समानार्थी होईल. आणि याच्यामध्ये अजून एक सुद्धा येईल, तो आहे अनुकंपा. ओके. आता इझी जे आहे, त्याने दररोज रात्री हॉटेलमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट, भोजन या शब्दाच्या समान. भोजन म्हणजे काय होते, आहार. भूक म्हणजे खाणे, पाणी म्हणजे जल, आणि खाऊ म्हणजे पदार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, खालीलपैकी शब्द चुकीचा लिहिला. कल्पकता बरोबर आहे, मांडणी, प्रायोगिक, परिचय. परिचय असा नाही, परिचय असा लिहितो. परिचय बघा, लिहून दाखवतो तुम्हाला, चांगले नाही बघा, असा लिहितो परिचय. ओके. आपण इझी आहे, जे इझी आहे ते तुमच्यासाठी लिहितो बघा. करुणा, दया आहे ना, बिलकुल समानार्थी, वरतीच झाला आहे वर्ड, ठीक आहे ना. हिंसा म्हणजे काय होते, झगडा नाही, आणि अहिंसा म्हणजे झगडालू, हे यांचे विरुद्ध होतं. निर्दयता, निर्दयतेच्या विरुद्ध काय होईल, ते दया. आणि हे दोघे माहिती आहे, एकमेकांचे समानार्थी आहे. ओके. हे पॅसेज मधले वर्ड्स म्हणून तुम्ही सोडून दिले. चला बघा, प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द, मार्गदर्शन बरोबर आहे, नाही चुकलेला आहे, मार्गदर्शन हा पण चुकलेला आहे, मार्गदर्शन, ठीक आहे ना. मार्गदर्शक, समर्पक, फक्त माहिती आहे का, हा बरोबर आहे, दिग्दर्शक. चला नेक्स्ट, शंका, शंका म्हणजे काय होते, संदेह, शक, संदेह झाला, शक झाला. चला ठीक आहे. आशंका सुद्धा म्हणू शकतो, आशंका. ऑप्शन मध्ये जर हे नाही राहिले तर आशंका होऊ शकते. विश्वास, भरोसा, याला आपण भरवसा म्हणू शकतो, भरवसा. निश्चिती म्हणजे परफेक्ट, खात्री म्हणजे हे बघा, निश्चिती आणि खात्री हे दोघे समानार्थी वर्ड होऊ शकतात. चला ठीक आहे. नेक्स्ट, ग्राम, ग्राम म्हणजे काय होते, गाव, खेडा, ठीक आहे ना, किंवा खेडी सुद्धा म्हणू शकतो आपण.
ओके ना. देश म्हणजे कंट्री, शहर म्हणजे सिटी आणि खेडे म्हणजे, ठीक आहे, नगर म्हणजे तो माहिती आहे का तुम्हाला. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट शब्द आला करा. तारांबळ म्हणजे काय होते, घाई गडबड. हं? घाई गडबड बघा. धांदल म्हणजे सुद्धा काय होते, घाई गडबड. सावकाश म्हणजे हळूहळू. सावकाश म्हणजे काय होते, हळूहळू. ओके, ह्याचं काय झालं, विरुद्धार्थी झाला, सावकाशच्या हळूहळू. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी, हे जे समानार्थी झाला, आणि हे जे तारांबळ आणि सावकाश आहे हे विरुद्धार्थी झाले. ठीक आहे. गर्दी, गर्दी याला झुंबड सुद्धा म्हणू शकतो आपण, झुंबड. ठीक आहे ना. चौकशी म्हणजे काय होणे, वास्तपुस्त करणे. चला नेक्स्ट. हा, नेक्स्ट. कुत्रा म्हणजे काय होते, कुत्रा म्हणजे होते श्वान. ठीक आहे ना. मांजर म्हणजे कॅट, कोल्हा म्हणजे, आणि साप म्हणजे याला 2-3 नाव आहे. अही आहे, सर्प आहे, भुजंग आहे, शेषनाग आहे, नाग आहे. चला नेक्स्ट. मार्ग, मार्ग म्हणजे वाट होते, आणि याला आपण रस्ता सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल वरती, बाग, बाग म्हणजे होते बगीचा, बाग आणि उद्यान. ठीक आहे. घर म्हणजे होते ग्रह, घर, भवन. ओके. नदी म्हणजे काय होते, सरिता, तटिनी, सरिता, तटिनी. ओके. नेक्स्ट बघा, विश्वास सांगितलं होतं ना, विश्वासचं काय होतं, भरोसा सांगितलं होतं. शंका, संशय व अविश्वास या तिघाला माहिती आहे का आपण समानार्थी मध्ये घेऊ शकतो. समानार्थी मध्ये घेऊ शकतो. शंका म्हणजे सांगितलं, संशय आणि आशंका सुद्धा. ओके. अविश्वास. हम्म. एक अर्थपूर्ण वाक्य हायजीचं आहे, तुम्ही करू शकता हा प्रश्न. चला नेक्स्ट. हा, प्रशंसा, प्रशंसा म्हणजे काय होते, स्तुती करणे, किंवा ते म्हणताना लांबलुचक लावणे ते होते. तिरस्कार म्हणजे काय होते, द्वेष. आणि पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष होते, पाण्यात पाहणे म्हणजे सुद्धा द्वेष करणे होते. टाळ्या तर माहित, आणि राग म्हणजे होतो गुस्सा. ओके. हम्म. प्रमाण लेखन नियमाचं बरोबर, नागरिक. हे बघा, बाग आलंय ना, मी मगाशी सांगितलं होतं. बागचं काय असतं, उद्यान, बगीचा, शेत, वावर, रस्ता, वाट, मार्ग, जंगल, विपिन, जंगल, विपिन, कानन. ठीक आहे. चला नेक्स्ट. आदर, आदरचे काय होते, सन्मान. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण DMR एक्झामला, जी जस्ट एक्झाम झालेली आहे DMER 2025मध्ये, त्याच्याच आपण मराठीचे प्रश्न करणार आहोत. कमीत कमी आज आपण 100 ते 150 प्रश्न करणार आहोत. ठीक आहे. जेवढे एक्झामला आलेले आहेत तेवढे आपण पूर्ण घेतलेले आहे. डायरेक्ट आपण फास्ट रिव्हिजन मेथड आपण अप्लाय करू. ओके. आणि लास्ट एक्झाम एक बाकी आहे, धर्मदा आयुक्त. त्याच्यानंतर आपलं मराठी जे आहे ना, म्हणजे 2022 पासून तर 2025 पर्यंत पूर्ण मराठी आपलं कव्हर झालेलं असेल. ओके. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते तो, खालील शब्दातून तद्भव शब्द ओळखा. तद्भव शब्द कोणता आहे, तो आहे पिंचू. मी एक्सप्लेन नाही करणार, डायरेक्ट आन्सर करू आपण. ओके. पुढील वाक्यात कंसातील धातूनुसार योग्य नामसाधित क्रियापद सांगा. वर्गातील राम कपाट उघडून माझ्या कपाटातील पुस्तके नेहमीच काय करतो, हाताळतो. हाताळतो म्हणजे काय करतो, तो उपयोग करतो. ओके. हाताळतो, हातून देतो का नाही, हात देतो का नाही, हात लावतो का नाही. हाताळतो म्हणजे काय, डेली. नेक्स्ट. पुढील वाक्यातील अवयव साधित विशेषण ओळखा. तुकाराम हसतच म्हणाला, याचा वरचा मजला रिकामा आहे की काय. याचा वरचा अवयव साधित. ओके. नेक्स्ट. पुढील वाक्यातील कंसातील धातूनुसार योग्य संयुक्त क्रियापद सांगा. माधुरी घरात येतात सौरभ आश्चर्याने का करू लागला, तो पाहू लागला. इझी प्रश्न आहे. जर तुमचे वाचन चांगले असेल ना, डेली माहिती का कोणताही एक इंग्लिश किंवा एक
इंग्लिश तर वाचाच तुम्ही, सोबतमध्ये एक मराठीचं पेपर सेट सुद्धा वाचा. पेपर सेट म्हणतो, मराठी न्यूजपेपर वाचा. त्याच्याने कसं होते की जे लँग्वेज असते ना ते कळायला लागते. ओके, नेक्स्ट, पुढील वाक्यात संबंधित सर्वनामाचे योग्य रूप भरा. काय लिहू आपण बघा. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. काय ऑप्शन येऊ शकते का नाही, आपण येऊ शकते का नाही, स्वतः येऊ शकते का नाही, फक्त ज्याने. बघा, ज्याने हे भांडण उखरले म्हणजे ज्याने हे भांडण काढलेले आहे तोच माघार घेईल. ओके, नेक्स्ट, पुढीलपैकी पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. बघा, इथेच हा सकाळी तुमच्या घरी आलो होतो जमेल का, नाही. जो सकाळी नाही, कोण सकाळी नाही. बघा, आम्ही सकाळी तुमच्या घरी आलो होतो परंतु तुम्ही घरी नव्हता. बघा, जर तुम्हाला नॉलेज पण नसेल ना तरी तुम्ही म्हणजे जे तुमचं हे आहे बेसिक क्लिअर असेल त्याच्यावरून सुद्धा तुम्ही करू शकता. पुढील वाक्यात सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचे योग्य रूप भरा. सर्वांनी यावे टिकली मारून जावे जमणार का नाही, यांनी नाही, आम्ही नाही. बघा, कोणी यावे टिकली मारून जावे हे माहिती आहे, कहावत आहे. याला पूर्ण करून सांगा बरं कोणती आहे ती. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. कृशच्या विरुद्धार्थी काय होते, स्थूल. हा प्रश्न माहिती आहे का, मोस्ट इम्पॉर्टंट करा. TCSला हा 7 ते 8 वेळा प्रश्न आलेला आहे, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. ओके, किरकोळचा विरुद्धार्थी काय होते, थोक. ओके, स्थूलचा काय झाला, कृश. नकटा हा तुम्ही सांगा कमेंट करून. आणि धनिक म्हणजे होते धन, पैसेवाला. आपण म्हणतो ना नकटीच्या लग्न, सॉरी 17 विघ्न, तेच. ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे जनु. बघा, हे जनु असे शब्द आहेत ना, जनु, जसे वगैरे हे शब्द नेहमी कशामध्ये येते, उत्प्रेक्षामध्ये येते. उपमामध्ये काय, जसा म्हणतो की ही गुलाबाची ही, किंवा बघा, माझी पत्नी गुलाबासारखी आहे, माझी बायको गुलाबासारखी आहे. तर आपण इथे काय केलं, इथे उपमा दिलेली आहे. नेक्स्ट, मी हे सांगितलं होतं की हे करून ठेवा. बघा, हा जो राजन गवस आहे ना, हा मुंबईला सुद्धा, मुंबई GMCला सुद्धा आलेला आहे. मी तेच सांगत आहे की प्रश्न माहिती आहे का इकडच्या तिकडं रिपीट होत आहे. बघा, रंगनाथ पठारे याचं काय आहे, यांचे पुस्तक आहे ताम्रपट. ओके, त्याच्यानंतर नादो महानोर यांचे पुस्तक कोणतं आहे, पानजळ. त्याच्यानंतर काय, राजन गवस यांचे पुस्तक कोणतं आहे, बडीचा. ओके, आणि महेश एकुंचवार यांचं कोणतं आहे, युगांत. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणता बघा, कंचुक शब्दाचा अर्थ असणारा पर्याय कोणता. बघा, बंडी, अंगरखा म्हणजे बॉडी रक्षक हा सुद्धा आहे, वस्त्र, चोळी हा सुद्धा आहे, सापाची कात आणि कवच हा सुद्धा आहे, चिखलत, अंगीकार हा नाही आहे. नेक्स्ट, दिलेल्या शब्दाचे 2 अर्थ बरोबर आहे. बघा, अनंत, अनंत म्हणजे काय होते, तर विष्णू होते आणि एक शिष्य, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. परमेश्वर म्हणजे ईश्वर झालं, आणि वस्त्र म्हणजे अंबर, कपडे. अमर्यादित म्हणजे अगणित, अगणित झालं, अमित झालं, अमित. अड्डा हा जाऊ द्या, कामाचा नाही. आकाश म्हणजे अंबर, आणि शुद्ध म्हणजे, शुद्धचा विरुद्धार्थी होते मलिन किंवा अशुद्ध. आकाशचे काय होते, अंबर होते, व्योम होते, गगन होते. हलाल, हलाल म्हणजे काय होते, विष. हलाल म्हणजे काय होते, विष. विषच्या विरुद्धार्थी काय झालं, सरळ. आश्चर्य म्हणजे काय होते, आश्चर्यचकित. जनरल, हालचाल म्हणजे विचारपूस. नेक्स्ट, खालीलपैकी तत्सम शब्द कोणता, तो आहे कोणता, जागर. आणि हे मडक्याची काय असते, मडक्याची असते उतरंड. नेक्स्ट, खालील दिलेल्या वाक्यातील चुका ओळखा. हा प्रश्न चुका ओळखा आहे, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे. हा प्रश्न तुम्हाला लवकर करण्यात येईल. ओके, कारण जनरली असे प्रश्न माहिती आहे का, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ते तुमच्यासाठी फायदे राहील. खालील शब्दातून तद्भव शब्द ओळखा. कोणता आहे तो, विंचू. हा प्रश्न बघा रिपीट झाला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की TCSचे प्रश्न यूज करा, लवकरात लवकर रिझल्ट येईल. बघा, हा सुद्धा प्रश्न रिपीट आहे. कधी कधी काय होतो की एक शिफ्ट काढणारा काय होतो, जो पहिल्या शिफ्टमध्ये प्रश्न येतो ना तो 4थ्या शिफ्टमध्ये सुद्धा असतो, किंवा 8व्या शिफ्टमध्ये हाच प्रश्न सेम टू सेम असतो. बघा, हा सुद्धा रिपीट आहे, हा सुद्धा रिपीट आहे, हा सुद्धा रिपीट आहे, हा सुद्धा रिपीट आहे. जे रिपीट आहे ना ते सोडून द्या, रिपीटवाले आपल्याला नाही करायचे आहे. पोक्त, पोक्तचा विरुद्धार्थी काय झाला, तो झाला अल्लड. हा प्रश्न TCSला चांगलाच वेळ आलेला आहे, 5 ते 6 वेळा. कारण मी पूर्ण 2022 ते 2025 पर्यंत पूर्ण एक्झाम टॅली केलेली आहे, तर मला माहिती आहे कोणकोणते प्रश्न कुठे आलेले आहे. ओके, पोक्तचा विरुद्धार्थ काय जातं, अल्लड. शहाणाचं काय होईल, मूर्ख.
ठीक आहे. तरुणचं काय होईल, काय होईल, वृद्धत्व. ठीक आहे ना, प्रौढ म्हणजे तेच होते. नेक्स्ट, खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा. हा डायरेक्टच दिला आहे. भालचंद्र नेमाडे यांनी कोणतं लिहिलेलं आहे, कोसला. लहानपणे देगा मुंगी सारखा राहा. बघा असं कोणतं माहिती आहे का, एखादा दृष्टांत दिला असतो किंवा कोणाचे असं आपल्याला म्हणजे एक्झाम्पल देऊन जे सांगितलं असते तर त्याला कसं म्हणतात, दृष्टांत असं म्हणतात. ओके, इथे मी अजून डिटेलमध्ये सांगेल. नेक्स्ट, नाव या शब्दाचे दोन अर्थ ओळखा. बघा एक नाव असते ज्याला आपण म्हणतो की हे माझ्या नावाने माझी ओळख होते, आणि होळी, एक हे होळी असते. ठीक आहे. त्यानंतर पाणी, पाणी म्हणजे झालं जल, नीर. ठीक आहे. मासा म्हणजे मीन, मत्स्य, मीन मत्स्य. अंक म्हणजे आकडा. ठीक आहे. गणना म्हणजे सुद्धा मोजणी. देव म्हणजे ईश्वर, भगवान. ठीक आहे. आणि भजन म्हणजे स्तुतिगीत. पायस, पायस म्हणजे काय होते, एक तर होते खीर आणि एक तर होते दूध. पूर्वी म्हणजे अगोदर घडलेले, मागे म्हणजे नंतर. व्यापार, देवघेव, पुष्कळ. हा, विपुल, विपुलचे विद्यार्थी काय होते, कमी किंवा उनिवा. नेक्स्ट, योग्य जोडी ओळखा. बघा नगेंद्र म्हणजे नग म्हणजे काय होते, नग म्हणजे होते पर्वत, म्हणजे हाच म्हणजे बरोबर आहे. सीमा, सीमा म्हणजे काय होते, हद्द. हो, सीमा म्हणजे हद्द. हंगाम, सेना. हातोडी म्हणजे काय होते, स्किल. कल्पना, हिमकत. हे चुकलेलं आहे. हरिण म्हणजे हस्ती, सारंग. हा सुद्धा चुकलेला आहे. सीमा म्हणजे हा सुद्धा चुकलेला आहे. फक्त नगेंद्रच्या बरोबर आहे हिमाचल, कारण नग म्हणजे काय होते, पर्वत, आणि समोर मध्ये पर्वतचं नाव दिलेलं आहे. ओके, हिमाचल, हिमाद्री. नेक्स्ट, त्याच्या व्यासंग, तज्ञता. तज्ञमध्ये माहिती आहे का, ज येते, हे आठवण ठेवा. तज्ञमध्ये ज येते. ठीक आहे. सर्जनशीलता, सर्जन नाही, सृजनशीलता, सृजन. हा चुकलेला आहे. सर्जन माहिती आहे का, सर्जन डॉक्टर झाला, आणि सृजनशीलता हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा सृजन सुद्धा चुकलेला आहे, तज्ञता सुद्धा चुकलेला आहे, आणि व्यासंग, व्यासंग या वाक्यातील चुकीचे. हे बघा व्यासंग हा जसं तसं आलाय. ठीक आहे. तज्ञता याला आपण बरोबर केलेला आहे, सृजनशीलता याला सुद्धा बरोबर केलेला आहे. ओके. नेक्स्ट, गटात न बसणारा तत्सम शब्द ओळखा. बहीण, कवळा, कावळा. ग्रास, ग्रास हा इंग्लिश वर्ड झाला. ग्रास म्हणजे काय होते, गवत, घास. नेक्स्ट, खालील शब्दातून तत्सम, तत्सम म्हणजे अज्ञानी. बघा जनरली तत्सम शब्द माहिती आहे का, जसं महाभारत रामायणमध्ये यूज केलेले आहे ना, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. बघा तण हा होऊ शकत नाही, माकड हा होऊ शकत नाही, कारण माकडला तिथे कपी म्हणतात. बहीण हा सुद्धा होऊ शकत नाही. पुढील वाक्यातील कंसातील धातूनुसार योग्य क्रियापद सांगा. आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थी पहाटे एकत्र येऊन रोज प्रार्थना म्हणतो. पुढील वाक्यातील नामसाधित विशेषण ओळखा. ज्ञानेश्वरांनी ईश्वरी नाम साधित. ईश्वरी ही कृपा होऊन रेड्यामुखी वेद बनविले. हे प्रश्न इझीच आहेत, प्रश्न तुम्ही पण करू शकता, पण मी तुम्हाला सांगत आहे. पुढील वाक्यातील अव्यवस्थित विशेषण ओळखा. रात्री होणाऱ्या श्रापदांच्या त्रासामुळे नेहमी वाटसरू. कशामुळे, नेहमीचे. अव्यवस्थित नेहमीचे. बघा जो तळे राखतो तो पाणी पितो. ओके, जो तळे, हे मन सुद्धा आहे. एक मिनिट गाईज. पुढील वाक्यात दर्शक सर्वनामाचे योग्य रूप भरा. या मुली प्रामाणिक आहेत, है ना. हे कोणतेही ऑप्शन तिथे फिट होणार नाही. नेक्स्ट, रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप भरा. पाऊस आला तरी सहलीला मी जाणारच. बघा नेक्स्ट, भालचंद्र नेमाडे. अचा काय झालं, ब. ठीक आहे. आता बघा इथे हे दोन ऑप्शन माहिती आहे का, रिमूव्ह झाले, जर तुम्हाला एकही माहीत असेल तर. ओके. त्याच्यानंतर बघा रणजित देसाई. रणजित देसाईची पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ती आहे कोणती आहे, स्वामी. तर हा सुद्धा ऑप्शन गेला, दोन ऑप्शननी आन्सर. ओके, बाकीचं तुम्ही करू शकता. वि स खांडेकरचं काय आहे, यांची होते ययाती, आणि शिवाजी सावंत यांचं होते मृत्युंजय. हे चारही माहिती आहे का, मोस्ट इम्पॉर्टंट आहे तलाठीसाठी, कारण हे चारीचे चारही प्रश्न तलाठीला सुद्धा आलेला आहे.
ती रडली आणि साऱ्या गावात पूर आला. वाक्यामध्ये कोणता अलंकार? अतिशयोक्ती. एवढं होऊ शकते का? ती रडली साऱ्या गावात पूर, हे अतिशयोक्ती झाला. म्हणजे कोणत्याही गोष्टीला जास्त फुगवून सांगितलं आहे. ठीक आहे, की माझ्या बायकोच्या रडण्याने पूर्ण गावात पूर आला, असं होऊ शकते का? नेक्स्ट, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तो आहे आगंतुक. बघा, आमंत्रित म्हणजे ज्याला आपण स्वतःहून बोलवलं आहे, आणि आगंतुक ज्याला बोलवलं नाही तरी तो आलाय. ओके, आमंत्रितला आपण निमंत्रित सुद्धा म्हणू शकतो. ओके, आणि आगंतुकला आपण अनोळखी सुद्धा म्हणू शकतो, कारण तो माहीत नाही ना आपल्याला. हां, बघा, विष्णू. विष्णू म्हणजे काय होते? रमेश. ओके, भानू म्हणजे काय होते? सूर्य. आणि उधनी म्हणजे काय होते? समुद्र. रमेश म्हणजे काय झालं? विष्णू. आणि उमेश म्हणजे काय होते? शंकर. नेक्स्ट, दिलेल्या शब्दाचे दोन अर्थ बघा. कच, हा कच माहिती आहे का? बीएमसीला सुद्धा आलेला आहे, बीएमसी एक्झामला सुद्धा आलेला आहे. माघार घेणे आणि रेतीचे कण. नेक्स्ट, दिलेल्या दोन शब्दाचे अर्थ बरोबर आहे ते सांगा. चरण. चरण म्हणजे काय होते? पाय आणि कडवे. मग आपण म्हणतो ना की मग दुसऱ्या चरणाचा अर्थ मला कळलेला नाहीये आणि माझे चरण बरोबर चालत नाहीये. ओके, चला बघा, समोरचे प्रश्न करू आपण. पुढील तत्सम शब्द ओळखा. काय म्हणताय? तत्सम. कोवळा, भाऊ, काम हे आहे का? नाही. तत्सम म्हणजे जसे तसे. तत्सम म्हणजे कसं, की जे तुम्हाला सांगताना की महाभारत रामायणचे शब्द जर तुम्हाला आठवत असेल ना, मॅक्झिमम प्रश्न तेच असेल तुम्हाला. बघा, कोवळा म्हणतात का? ते नाही म्हणतात. भाऊ म्हणतात का? नाही. भ्राता म्हणतात. काम म्हणतात का? ते नाही. हां, विद्वान बनतात ते महाभारताचे लोक. तर मॅक्झिमम तिथूनच कन्सेप्ट घेतला ना तर खूप तुम्हाला फायदा होईल. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार योग्य? मी सांगितलं ना, हे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, तुमच्यासाठी होमवर्क आहेत. हां, नेक्स्ट, खालील शब्दातून तद्भव. तद्भव म्हणजे काय झालं, की त्याला उद्भव केला आहे आपण. ठीक आहे, घाम, विनंती, पश्चाताप, कंटक. नेक्स्ट, खालील वाक्यात सर्वनामाचे योग्य रूप भरा. गुरुजी, तुम्ही उद्या आमच्याकडे या. हे तिन्ही याच्यामध्ये ऑप्शन बदल का? नाही. तुम्ही बरोबर बसेल. गुरुजी, तुम्ही उद्या आमच्याकडे या. प्रथम पुरुषवाचकचे नाम कोणते? हे तर इझीच आहे, मी. आणि मला द्वितीय पुरुषवाचकचे कमेंट करून सांगा बरं. नेक्स्ट, मुलांच्या यशाने वडिलांची मान काय झाली? उंचावली. उंच झाली नाही, उंचावली असते. खालील म्हणीचा अर्थ सांगा. ये रे कुत्र्या, खा माझा पाय, आपणहून संकट काय करणे? ओढून घेणे. अजून एक सुद्धा असंच आहे की आपल्या पायावर कुऱ्हाडी मारणे, तो पण सेम टू सेम आहे. ठीक आहे, संगतीप्रमाणे वर्तन असणे, पडत्याच्या पाठी लागणे, भित्री व्यक्ती काही कारण असताना भीत असते. याच्या माहिती आहे का कोणता आहे? भित्राच्या पोटी ब्रह्मराक्षस, हा त्याचा आहे. समानार्थी शब्द पडत्याच्या पाठी मागणे म्हणजे एकाच्या सोडून दुसऱ्याच्या मागे लागणे. ठीक आहे, संगतीप्रमाणे वर्तन असणे. नेक्स्ट, बघा, हा जो पार्ट आहे हा ए आहे आणि ब वाला पार्ट हा आहे. तर आपल्याला काय करायचं? योग्य जोडा जुळवायचे. पहिले काय म्हणतात? नाकात दम येणे. चौथं म्हणजे काय? धापा टाकून लागणे. त्याच्यानंतर काय म्हणताय? नाक मोडणे. त्याच्यानंतर काय? अप्रतिष्ठा. इथूनच होऊन जाते बघा, नाक मोडणे. किंवा माहिती आपण म्हणतो ना की उसने मेरी नाक काढली, म्हणजे काय? माझे जे प्रतिष्ठा होतं ते त्यांनी काय केलं? तोडून टाकली. ठीक आहे, नेक्स्ट, नाकावर असणे. नाकावर असणे म्हणजे काय? रेड्डी असणे. बिलकुल. आपण कधी कोणते काम करतो, काही काही माणसं आपल्या नाकावरच असतात की लवकर कर, लवकर करत, लवकर कर. म्हणजे ते काय असतात? नेहमी तयारच असतात. नाकावर टिच्चून म्हणजे काय? एकदम बेधडक सांगणे. चला, आईने मला कडू औषध दिले. या वाक्यातील विशेषण बघा. आईने कोणते औषध दिले? मला कडू औषध दिले. म्हणजे कडू, खारट, गोड हे काय झालं? हे विशेषण झालं. पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. हे कोणते होते? पर्याययुक्त. नेक्स्ट, याला सुद्धा स्टार करून ठेवा. हा सुद्धा प्रश्न खूप एक्झामला आलेला आहे. बघा, शरण कुमार लिंबाडे यांचं काय? यांचं आहे अक्करमाशी. ठीक आहे, त्याच्यानंतर डॉक्टर APJ कलाम यांचं म्हणतात अग्निपंख, फायर ऑफ विंग्स. नेक्स्ट, त्यानंतर काय म्हणतात? नरेंद्र जाधव यांचं कोणतं आहे? आमचं बापानी. आणि सुनीता पांडेचा कोणता आहे? मनोहर 3. आता बघा, मी इथे तुम्हाला एक वस्तू सांगतो. बघा, जर तुम्हाला हे माहीत असतं कोणतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर यांचं माहीत आहे जनरली खूप फेमस आहे अग्निपंख. तर बचं काय झालं? 1. आता बघा, बचं 3 इथे गेला, बचा 2 इथे गेला, बचा 3 इथे गेला. डायरेक्ट तुम्ही एक प्रश्नावरून सुद्धा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. कळलं का? असं एक्झाममध्ये लावायला पाहिजे. ओके माइंड. चला नेक्स्ट,
बघा, पुरवठा म्हणजे काय, मागणीची पुरवणी करणे, ठीक आहे. आणि तुटवडा म्हणजे काय होते, कमीपणा किंवा उणीवा, कमीपणा किंवा उणीवा. वितरण म्हणजे काय होते, वितरण म्हणजे काय होते, हे करणे म्हणजे वितरण करणे. ओके. निर्मिती म्हणजे निर्माण करणे, साठा म्हणजे जमा करणे. नेक्स्ट काय म्हटलंय, खालीलपैकी ज्वल्प या शब्दाचे कोणते दोन अर्थ बरोबर होतात. एक तर होते ज्याचे द्वेष, द्वेष म्हणजे काय होते माहिती आहे का, राग, ठीक आहे, नफरत, तेच. आणि दुसरा अर्थ काय होते याचं दिलेच आहे इथं, द्वेष म्हणजे राग, ठीक आहे. नेम म्हणजे काय होते, निशाणा, ठीक आहे. आणि जोम म्हणजे काय होते, तुम्ही कमेंट करून सांगा, इझी शब्द आहे जोमचं पण. हा, नेक्स्ट खालीलपैकी ओढा या शब्दाचे कोणते दोन अर्थ बरोबर आहेत. ते आहे बघा, एक आहे तुमचं पाठ आणि दुसरं आहे तुमचं ओझर. ओके. ओलावा किंवा रांग, रांग म्हणजे झालं लाईन आणि ओलावा म्हणजे झाला तर आर्द्रतासारखं होऊन जाईल ते. नेक्स्ट याला स्टार करून ठेवा, हा प्रश्न 4 वेळा आलेला आहे TCS ला. दरदूर, दरदूर म्हणजे काय होते, मेढूक, मेंढक किंवा बेडूक त्याला म्हणतात. उंदीर झालं, मगर आणि माकाळ, माकाळ म्हणजे काय होते, कपी. नेक्स्ट गुरुजी, ठीक आहे, हा तुमचा यूज आहे म्हणजे तुमच्यासाठी प्रश्न आहे, होमवर्क, इझी प्रश्न आहे हा. सेम टू सेम प्रश्न माहिती आहे का, माळाला सुद्धा आलेला होता, गुरुजी म्हणाले. नेक्स्ट तद्भव, तद्भव म्हणजे काय होते, पाय, गुरु, पुष्प, जल, हे सगळे माहिती आहे का बघा, जल झाला, पुष्प झाला, गुरु, हे सगळे माहिती आहे का, ते हे शब्द आहे तत्सम शब्द मॅक्झिमम. संस्कृत शब्द आणि तद्भव यांची अयोग्य असलेली जोडी, अयोग्य विचारित आहे, इथं आठवण ठेवा, अयोग्य विचारलेली आहे म्हणजे याच्यामध्ये 3 बरोबर असेल आणि 1 चुकलं असेल. बघा, वर्ण, वर्ण हे संस्कृतमधून आलेलं आहे, याचं झालं वान. वृश्चिक म्हणजे काय होते, विंचू, ठीक आहे ना. वत्स म्हणजे काय होते, वासरू. आणि तक्र म्हणजे तण, हे चुकलेलं आहे. चिंती परात येई घरा, दुसऱ्याचे वाईट चिंतले की आपलेच वाईट होते. ते म्हणतात ना की आपण दुसऱ्यासाठी जर गड्डे आपण खोदले तर आपल्याला काय होते, आपलं स्वतःला नुकसान होईलच. नेक्स्ट दत्त म्हणून उभे राहणे म्हणजे काय होते, अचानक उपस्थित होणे. नेक्स्ट अधोरेखित सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, हा संबंधी आहे. आणि हा कोणती हे मनी आहे, ज्याला कर नाही म्हणजे बघा, ज्याचे काही चुकी नाही किंवा चोरीमध्ये ज्याचा काही संबंध नाही त्याला जर पोलिसांनी पकडले तरी त्याला काही भेव राहील का, नाही, कारण ज्याने केलंच नाही तर त्याला डर कशाला राहील. पुढील वाक्यामध्ये रिकामी जागा योग्य क्रियापद भरा. बाळाने खेळणे मोडून टाकले म्हणजे काय होते, तोडले. नेक्स्ट वाक्यातील शब्दांचा अचूक क्रम लाव, हे ते इझी आहे, तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, जे प्रश्न इझी आहे ते तुमच्यासाठी. चला हा प्रश्न सांगू की करता तुम्ही, चला तुमच्यासाठी होमवर्क देतो, इझी प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, रणजित देसाई यांचं खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्वामी रणजित देसाईचं, कळलं का. आणि ते बघू आता एचं तिसरं आहे का, नाही नाही नाही, बघा हे एकच प्रश्नावरून तुमचं उत्तर निघून जाईल. ओके. नेक्स्ट अनुमोदन, अनुमोदन काय झालं म्हणजे विनंती, याचा विरुद्धार्थी काय होणार, विरोध. ओके. स्वीकारचे काय होते, सहमती. आणि समर्थनचं म्हणजे काय होते की आम्ही तुम्हाला समर्थन देतो म्हणजे पॉझिटिव्हनेस. ओके. समती म्हणजे सुद्धा समर्थन सारखंच होते. नेक्स्ट आभाळा एवढी ज्याची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. बघा इथे काय दिलेले आहे, उपमा दिलेली आहे की ज्यांची उंची आभाळा एवढी आहे त्यांनी खाली यावे म्हणजे काय करावे, इक्वल करावे. नेक्स्ट यामिनी, यामिनी म्हणजे काय होते, रात्र. लतिका म्हणजे काय होते, वेल. ठीक आहे. मुलगी म्हणजे काय होते, तनया, अनुजा. ठीक आहे ना. सुवर्ण, सुवर्ण, सुवर्ण म्हणजे काय होते, हेम, कनक, सुवर्ण म्हणजे सोना. नेक्स्ट औत्या, औत्या म्हणजे काय होते, एक तर होते चाकर आणि दुसरा होते शेतकरी, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट खालील एका शब्दाचे निरनिराळे अर्थ दिलेले आहे, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. बघा वार, वार म्हणजे काय होते, दिवस सुद्धा होते आणि आपण ज्याच्यावर हमला करतो म्हणजे काय म्हणते, मी त्याच्यावर वार केला म्हणजे काय केलेलं आहे, आघात केलेला आहे. त्याच्यानंतर बोली, बोली म्हणजे भाषण होते आणि बोली म्हणजे करार सुद्धा होते की आपल्या मधामध्ये बोली झालेली आहे की आपण 50-50% नफा वाटू. ओके. एक म्हणजे एकटा आणि आपण म्हणतो ना कुणीतरी आहे, कुणीतरी म्हणजे माहिती आहे का एकदम एक सिंगल व्यक्तीची फिलिंग येते. ओके. वात म्हणजे पित्त, वमन हे दोन्ही नाही होते, चुकलेलं आहे. हे तुमच्यासाठी, हे होमवर्कसाठी आहे.
नेक्स्ट, मासा, मासा हा तद्भव आहे खालीलपैकी कोणत्या संस्कृत भाषेत? बघा सांगितलं ना, मत्स्य, मत्स्यपासून कोणता तयार झालेला आहे? मासा. तद्भव शब्द गाव, आणि जे तत्सम असतं त्याच्यामध्ये काय असते? ग्राम असते का? नेक्स्ट, पुढील वाक्यात आत्मवाचक सर्वनामाचे रूप भरा. प्रधानमंत्री स्वतः जातीने समारंभाला हजर होतील. चालत्या गाडीला खीळ म्हणजेच काय होते? व्यवस्थित चालणाऱ्या कामाला अडथळा निर्माण होणे. काहीतरी थोडंसं माहितीये का, हे चांगलं काम करत आहे आणि याला माहितीये काही लोक टिचवण्याचं काम करतात. नेक्स्ट, फुटाण्यासारखे उडणे म्हणजे काय होते? झटकन राग येणे. संपांची तीव्रता आता थंडावली आहे म्हणजे तीव्रता म्हणजे कसं, याला आपण गुस्सा किंवा राग सुद्धा म्हणू शकतो. ओके, थंड झालेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी गणनावाचक संख्या विशेषण ओळखा. ते आहे सहस्त्र. वाक्यातील, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. आखाडा, आखाडा म्हणजे काय होते? एक संप्रदाय सुद्धा होते आणि खेळण्याची जागा सुद्धा होती जिथे मैदानामध्ये दोन मल्ल लढतात. ठीक आहे. पर्वत म्हणजे नग. ठीक आहे ना. कैदखाना, तालीमखाना म्हणजे जिथे तालीम मिळते. पुढीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे? विंदा करंदी याला आहे, कोसला, भालचंद्र नेमाडे, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील यांना नाही आहे. पुढीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार अर्थालंकारात नाही आहे? तो यमक मध्ये येतो तो. नेक्स्ट, हा प्रश्न TCSला कमीत कमी 7 ते 8 मिळाला आहे आणि 5 स्टार क्वेश्चन आहे. किती? 5 स्टार क्वेश्चन आहे. कृतज्ञ म्हणजे काय होते? म्हणजे जे आपली जे हे आहे भावना जाणणारा, कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा, आणि कृतज्ञ म्हणजे काय होते? केलेले उपकार न जाणणारा. ओके. कृत्रिम म्हणजे काय होते? नष्ट म्हणजे नकली. ओके. कठोर म्हणजे काय होते? तेच हार्डनेस सारखं. आणि कनिष्ठच्या विरुद्ध काय होते? वरिष्ठ. नेक्स्ट, काय म्हटलं? नाट या शब्दाचे 2 अर्थ सूचित करणारा कोणता आहे? अडथळा आणि समुद्रावर दूर. ओके. नाट या शब्दाचे अर्थ सूचित करणारे 2 अर्थ, एक कोणता होता? एक होता अडथळा आणि दुसरा होता समुद्रावर दूरवर. नेक्स्ट प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पात म्हणजे काय होते? समीर. समीर म्हणजे काय होते? सांगा मला, हवा होते की समुद्र होते? हे 2 पैकी एक ऑप्शन आहे. ठीक आहे ना. मला सांगा, हवा होते की समीर होते? ताप म्हणजे झरोका, संधिवात. नेक्स्ट, ओठ, घाम, पाय हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तद्भव आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये चेंज करून घेतलेले आहे. ओके. ठीक आहे. हा तर तुम्हाला होमवर्कसाठी आहे, शुद्ध शब्द. नेक्स्ट, खालील शब्दातून तत्सम शब्द ओळखा. बघा, तृण. तृण म्हणजे काय होते? मला कमेंट करून सांगा बरं. शेत, कृषी, पंख, पर, आसू, अश्रू. मी त्याला शाळेत बोलावले पण तो आलाच नाही. हा इम्पॉर्टंट करा. हा नवीन प्रश्न आलेला TCSला. ओके. हिऱ्यापोटी गारगोटी. हिऱ्यापोटी गारगोटी म्हणजे काय होते? चांगल्या पोटी नाटाळ. पदरात घेणे म्हणजे काय होते? स्वाधीन होणे. ठीक आहे. संग्रह करणे म्हणजे काय होते? जमा करणे. दोष लादे म्हणजे आरोप लावणे. आई मुलाला हसविते या वाक्यातील हसविते काय? हे प्रायोजक आहे, प्रायोजक क्रियापद आहे ते. आजची पिढी कशी आहे? ती बंडखोर आहे. हे काय आहे? विधिविशेषण आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. नमलानाच घडाभर तेल जाळणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रस्तावना काय करणे? लांबवणे. आपण आल्यामुळे फार आनंद झाला. ठीक आहे. कोण आल्यामुळे का? जो नाही, ही. आपण आल्यामुळे म्हणजे तुम्ही आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. स्वर्ग दिसत मरण पावल्याशिवाय. हे ते इझी आहे. मरण पावल्याशिवाय स्वर्ग दिसतो का? नाही दिसत. ही मन सुद्धा आहे. चला, एवढे प्रश्न होते. ओके. कशाला? DMERला. आता आपण नेक्स्ट पार्ट फक्त एक वाचलेला आहे आपलं. कोणतं वालं? जे आहे की धर्मदायुक्त. ते पण केलं की आपलं मराठीचं संपूर्ण तलाठीसाठी पेटकोर्स रेडी होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही पण मस्त रीड करा आणि जास्तीत जास्त मार्क घ्या. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. चला बघा, आज आपण GMC, एक मिनिट गाईज, GMC मुंबईमध्ये जे मराठीचे प्रश्न आले आहेत ते आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. GMC मुंबईमध्ये बघा 25 मार्कचे मराठीचे प्रश्न आलेले आहे म्हणजे 25 क्वेश्चन आलेले आहे. तर आपण ते सोडू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो की आमचं मॉकबुक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा.
तिथे मुंबई GMCची पूर्ण टेस्ट सिरीज फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबईचा जर पेपर झाला ना, आम्ही पूर्ण तिथे टाकलेलं आहे, तुम्ही जाऊन तिथे सोडवू शकता. आणि तिथे खूप सारं स्टडी मटेरियल आहे, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही परचेस करू शकता. आम्ही म्हणजे स्पेशली बघा, स्पेशली म्हणजे कसं, जे मॉकबुक ॲप्लिकेशन आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही एक टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट पासचं एक ऑप्शन ठेवलेलं आहे की एक पासमध्ये माहिती आहे का तुम्ही अनलिमिटेड माहिती आहे टेस्ट सोडू शकता, अनलिमिटेड टेस्ट सोडू शकता. तर जाऊन तिथे व्हिजिट करा, मॉकबुक ॲप्लिकेशन. ओके, चला प्रश्नाकडे येऊ. काय म्हणता पहिला प्रश्न, खालील वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम लावा. नसते उपयोगाचे झालेले फुकटचे. हा तर इझी प्रश्न आहे, हे तुम्ही स्वतः सोडू शकता, तरी मी सांगून देतो. फुकटचे बनलेले उपयोगाचे, फुकटचे बनलेले उपयोगाचे जनरली प्रश्न आहे, इझी आहे. नेक्स्ट बघा, वाक्यातील रिकामी जागा सर्व दर्शक नामाचे योग्य रूप भरा. इझी प्रश्न आहे. विद्यार्थी हा राष्ट्राचा काय असतो, आधारस्तंभ असतो. बघा, विद्यार्थी स्वतःच असतो का, नाही, इथे दर्शक म्हटलाय. कोणता, जो. आपण डायरेक्ट भरू शकतो, विद्यार्थी हा आधारस्तंभ असतो. कशाचा असतो हा, राष्ट्राचा असतो, राष्ट्राचा आधारस्तंभ असतो. ओके, नेक्स्ट तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे, वाक्यातील अकरण रूपी किंवा अकरण रूप क्रियापद ओळखा. पहिला प्रश्न काय म्हणते, आवडीने खोटी बोलू नये, मूल्य संस्कार जतन करावे, सर्वांनी नम्रप्रमाणे वागावे, सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे. हा पॉझिटिव्ह आहे, हा होऊ नाही शकत. हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा हा बघा, हा एक निगेटिव्ह आहे. म्हणजे हा काय झाला, अकरण रूप वाक्याचे प्रकार झाला. ओके, नेक्स्ट, शब्द वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. असल्याड मला बोलतात, असल्याड, असल्याड मध्ये काय झालं, असल्या, असल्याड. ओके, नेक्स्ट, इझी प्रश्न आहे मराठी GMCला. मी तुम्हाला व्हिडिओ शेवटमध्ये सांगणार की काय म्हणजे तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहे. रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप भरा. शिपायाने चोरास पकडले, शिपायाने चोरास इथे पकडले पाहिजे, पकडे नाही, पकडले, पकडले पाहिजे. ओके, नेक्स्ट, पुढील वाक्यातील विधी विशेषण ओळखा. आजची मागणी बंडखोर आहे. कशी आहे आजची मागणी, कशी आहे, बंडखोर आहे. म्हणजे स्पेशली बघा ना, याच्यामध्ये असं काही स्पेशल दिसत आहे का, हा जो बंडखोर शब्द आहे हा स्पेशल दिसत आहे. म्हणजे काय आहे, विशेषण आहे, विशेषतः विशेषण आहे. नेक्स्ट बघा, मी तुम्हाला जे पण TCSचे प्रोव्हाइड केलं आहे मटेरियल, मॅक्झिमम प्रश्न माहिती आहे का तिथूनच आलेला आहे. वोकॅब तर संपूर्ण आपली PYQ आहे, वोकॅब संपूर्ण आपली काय PYQ आहे. खान तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. जसे आईबाप तशी मुलं, जसे आईबाप तशी मुलं. बघा, अजून 2-3 प्रश्न इथं सांगतो. मूळ स्वभाव बदलत नाही. आपण काय म्हणू शकतो, कारले नेहमी कडूस राहते, त्याला मग साखरेच्या पाण्यात ठेवा किंवा मग तुपात ठेवा. ओके, नेक्स्ट, पुढे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे योग्य रूप भरा. बघा, स्वतः खात्री करून घ्या, डायरेक्टच दिले आन्सर. नेक्स्ट, दिलेल्या वाक्यातील चुका ओळखा आणि वाक्य दुरुस्त करा. बघा, भित्र्या, भित्र्या अगोदर माहिती आहे का, याला मोठी, या छोटी नाही, छोटी असतो, मोठी असतो, हा जायला. आणि हे 3 ऑप्शन आता आहे. माणसाला सतत अकारण भीतीच वाटत राहते, माणसाला, बघा इथे माणसाला न, हा नाही चुकत, तर हे 2 ऑप्शन गेले. आता हे 2 ऑप्शन पैकी एक आहे, भित्र्या माणसाला सतत व अकारण. बघा, अकारण असं लिहिलं जाते, कारण हे चुकीचं आहे. म्हणजे आन्सर कसं झालं, डायरेक्ट हे झालं. नेक्स्ट, पुढील वाक्यात रिकाम्या जागी आत्मवाचक सर्वनामाचे योग्य रूप भरा. साई माझ्याकडे आपणहून आला, म्हणजे तो स्वतःहून आला. नेक्स्ट, हा सुद्धा माहिती आहे का, मी जे याची क्लास घेतलेली आहे ना मनीची, त्याच्यामध्ये मी हे पूर्ण शिकवलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. ओके, वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होते, कोरड्याबरोबर ओलेही जळते. नेक्स्ट, हा पण सुद्धा रिपीट झालेला आहे, याला 3 स्टार करून ठेवा. पथ्यावर पडणे म्हणजे काय होते, खटपट न करता एखादी गोष्ट मनासारखी होणे. म्हणजे कसं, तुम्हाला मनामध्ये काय चालू आहे आणि तीच गोष्ट माहिती आहे का लवकर होऊन जाते किंवा त्यानुसार होते. व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा. बघा, सर्वांना 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 सर्वांना, तर हे सर्व न झालं तर हा ऑप्शन गेला.
आता आवडेल आवडेल बिलकुल सेम आहे, असेच पण बोलावं, सर्वांना आवडेल असेच बोलावं की असेच बोलावे, असेच बोलावे, हा सुद्धा गेला. आता दोनपैकी सर्वांना आवडेल असेच बोलावे व आपल्याला नाही आपल्याला असते, आपल्याला, म्हणून हा ऑप्शन करेक्ट झाला. नेक्स्ट, याला ट्रिपल स्टार करून ठेवा. हा प्रश्न माहिती आहे का, याला सुद्धा आलेला आहे BMC ला. कफलक, कफलक म्हणजे काय होते, त्यांनी तिथे गरीब ऑप्शन दिला होता. कफलक आणि गरीब ऑप्शन म्हणजे लाचार आणि दिन, हे दिन पण दोन असतात, हे दिन आणि हा एक दिन. हा दिन म्हणजे काय होते, गरीब, आणि हा दिन म्हणजे काय होते, दिवस वार. ओके, लाचार म्हणजे कमजोर. ओके, तर्क म्हणजे बुद्धी, जे आपण तर्क लावतो. दिन म्हणजे, हा दिन म्हणजे होते आपला गरीब, आणि हा तोरा, तोरा म्हणजे होतो ऐट म्हणजे दिमाग. लाचार सुद्धा आणि हातवारे, हात इझी आहे. नेक्स्ट, पुढील तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय, तद्भव की ज्यांचा उद्भव झालं, हे झालं पान, पर्णापासून काय झालं, पान. नेक्स्ट, तत्सम. तत्समचं मिनिंग काय होते, जशास तसे, म्हणजे जे शब्द संस्कृतमध्ये आहे तसेच आपण काय केलेलं आहे, सेम टू सेम मराठीमध्ये घेतलेलं आहे, त्याला काय म्हणतात, तत्सम शब्द म्हणतात. आणि एकच जसंच्या तसं घेतलेलं आहे, तो आहे देव. पाय, काम, घर. काय म्हटलंय, अटक. या शब्दाचे दोन अर्थ बघा. अटक म्हणजे काय होते, एक तर प्रतिबंध असतो, किंवा त्याला काय करतो आपण, थांबून ठेवलेलो असतो किंवा स्टॉप असतो, ठीक आहे, किंवा त्याला आपण आपल्या कब्जातमध्ये ठेवलेलो असतो, त्याला एक प्रतिबिंब होऊ शकते. आणि एक वचक. ऋणाईत म्हणजे काय होते, की ज्याला आपण कर्ज दिलेला आहे तो उधार. रूप म्हणजे रूपरेखा. रुचा तुम्ही मला सांगा कमेंट करून. भीती तर होते डर, आणि भान म्हणजे तो भानेवर आहे का, म्हणजे शुद्ध. नेक्स्ट, हा प्रश्न रिपीट झालाय. बघा, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. तिचे ओठ गुलाबासारखे. इथे बघा, इथे उपमा दिलेली आहे, इथे उपमा दिलेली आहे कोणाचा, तिला, म्हणजे तिला उपमा दिलेली आहे कोणाची, गुलाबाची उपमा दिलेली आहे. कोणाची, गुलाबाची उपमा दिलेली आहे. ओके. अक्कड. बघा, अक्कड म्हणजे काय होते, अक्कड म्हणजे होते हट्टी, जिद्दी, अभिमान, गर्व. अभिमान म्हणजे निगेटिव्ह वाला अभिमान. ओके. आणि विनय म्हणजे होते नम्र, विनम्र, नम्र, विनम्र. नेक्स्ट, अगत्य, याचा विरोधार्थी आस्था. हा प्रश्न TCS ला 3 ते 4 वेळा आलेला आहे. ओके. समुद्र म्हणजे दिवाकर, प्रभाकर. झाड म्हणजे पेड़ पौधे वगैरे जनरल, आणि पाणी म्हणजे जल वगैरे. हे तर इझी शब्द आहे, ते सांगायची गरज पडत नाही. नेक्स्ट, पुढील वाक्यातील काळ ओळखा. काल आम्ही सर्वांनी मिळून गणेशाची मूर्ती घरी आणली. बघा, गणेशाची मूर्ती घरी आणली म्हणजे काळ का झालेला, पूर्ण काळ. वर्तमान चुकला, अपूर्ण चुकला, काळ हा पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट, हा सुद्धा प्रश्न माहिती आहे का, TCS ला 6 वेळा प्लस आलेला आहे, 6 वेळा प्लस. अकर्मकच्या विरोधार्थी काय होते, सकर्म. निष्क्रिय म्हणजे इनएक्टिव्ह, म्हणजे जो काही कामाचा नाही आहे, याचा विरोधार्थी होऊ शकते सक्रिय. दुष्कर्मचं काय होऊ शकते, तुम्ही सांगा, सुकर्म होऊ शकते. नेक्स्ट, पुढील पर्यायापैकी अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण म्हणजे कसं, जे क्रिया चालत आहे, म्हणजे बघा, गीता बोलत होती, बोलणं झालं का नाही, नाही, ते बोलत आहे सध्या. नेक्स्ट, याला स्टार करून ठेवा. हा प्रश्न माहिती आहे का, औरंगाबाद GMC ला सुद्धा म्हणजे याच्यामधूनच प्रश्न आलेला आहे. काय म्हणताय, राजन गावस. राजन गावसचे प्रश्न आहे, म्हणजे यांनी कोणती कविता लिहिलेली आहे, यांनी लिहिलेली आहे हुंदका. त्याच्यानंतर आनंद यादव यांनी कोणती लिहिली आहे, माय लेकर. त्याच्यानंतर केशव मेश्राम यांनी लिहिलं आहे उत्खनन. आणि बाबूराव बुगल, याला इम्पॉर्टंट करा हा. आणि हे राजन गावस यांची प्रत्येक एक्झामला प्रश्न आलेला आहे. राजन बाबुल यांनी केलेला आहे वेधा आधी तू होतास. ओके. तर बघा, हा एक लास्ट प्रश्न आहे, हा तर जनरलीच प्रश्न आहे. अग्निचं काय होते, पावक. भाऊ म्हणजे समानार्थी काय होऊ शकते, सहोदर, भ्राता. ठीक आहे. त्याच्यानंतर पानचा होऊ शकते पर्ण, आणि आकाशचा होऊ शकते अंबर, यंग, खूप साऱ्या योम वगैरे. चला, हे झाले प्रश्न. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की कोणकोणते म्हणजे टॉपिक तुम्हाला करायला लागेल TCS साठी नवीन पॅटर्ननुसार. एक तुम्हाला माहिती आहे का, जी आपली पार्ट्स ऑफ स्पीच आहे, म्हणजे मराठीचं नाही का, नाव, सर्वनाम, विशेषण वगैरे, हे फक्त जनरली तुम्हाला एक आयडिया पाहिजे
की दर्शक सर्वनाम कोणतं आहे, विधिविशेषण कोणतं आहे, हे इकडे जनरल तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि बाकीचे वोकॅब आहे ते तर आपलं पूर्ण जे मी बॅच घेतलेली आहे त्याच्यामध्येच पूर्ण, म्हणजे जे आपण बॅच कंटेनर्स आहे त्याच्यामध्येच पूर्ण. आणि आता तर त्याला अपडेट केलं आहे. अगोदर 4500 होते, आता त्याच्यामध्ये नवीन अपडेट टाकलं आहे. त्याच्यामध्ये बघा GMCचे टाकलेलं आहे, त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका, त्याच्यानंतर मग DMER, ठीक आहे. त्याच्यानंतर GMCचे नांदेड टाकलं आहे, संभाजीनगरचे टाकलेलं आहे, GMC नागपूर झाला, DMR झाला, अजून त्याचं नागपूर महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका DMR, अजून धर्मदा आयुक्त याचे सुद्धा प्रश्न टाकलेले आहे. अजून जे 4-5 डिपार्टमेंट घेतलेले आहे त्याचे पूर्ण अपडेट केलेले आहे. म्हणजे बघा तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल तर 2022 ते 2025 पर्यंत आपला पूर्ण मराठीचा कोर्स रेडी झालेला आहे. जर हवं असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 7991 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त माहिती आहे का, मराठीचे संपूर्ण कोर्स 99 मध्ये आहे पूर्ण, आणि तलाठीसाठी हा लॉन्च होईल 1-2 दिवसात. ठीक आहे, रेडी झालेला आहे, फक्त मी सांगितलं नाही, आपल्याला पेटकोसवाल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.